नमस्कार मंडळी, मोठा गेम झाला प्रस्तुत. माझी बॅट माझी बॅटिंगच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक पांड्या आहे. मोठा गेम झालाचा हा दुसरा पॉडकास्ट आहे. क्रिकेट बद्दलचा पहिला पॉडकास्ट आहे. मराठीत पहिल्यांदाच मी करत असलेला पॉडकास्ट येतोय. त्यामुळे माझ्या बरोबर माझे को-होस्ट आहे. त्याच्यावर या पॉडकास्टमध्ये त्यांची नावं मला आता जरा आठवायला लागतील. एक आहे आदित्य काकोडकर, जो आमचा रेसिडेंट राईट आर्म बिअर गझलर आहे, आणि मी ओमकार रेगे आहे, जो लेफ्ट आर्म रायटर आहे. आणि पॉडकास्टची सुरुवात करायला आमचा ओपनिंग स्टॅट्समन ऑल द वे फ्रॉम लँकशायर, दिविज इंगळे. हॅलो. आणि सुरुवात करायला एकच म्हणणं महत्वाचं आहे. आय एम कम्प्लिटली ड्रेस्ड, काळे कपडे, कारण मी ऑस्ट्रेलियन टीमची डेथ सेलिब्रेट करतोय आज. आणि हे म्हणणं महत्वाचं आहे की द BGT इज बॅक. आपण इंडिया क्रिकेट टीम इज बॅक. आणि आता आपण ह्याच्या पुढे एकही मॅच हरणार नाही. हे अक्रॉस फॉर्मॅट्स आपण वी विल नेव्हर लूज अ क्रिकेट मॅच अगेन. हे आपण प्रूव्ह केलंय. कम्प्लिटली हिस्टॉरिक डॉमिनन्स, आपली सगळ्यात मोठी विन मार्जिन बाय रन्स इन ऑस्ट्रेलिया. किंग कोहलीची 7वी सेंचुरी डाऊन अंडर बिकम्स द मोस्ट सेंचुरीज बाय अ फॉरेन प्लेयर इन ऑस्ट्रेलिया. आणि जस्ट वाईब्स चांगले आहेत गाईज. आपण 5-0 करू का? हे मला खूप आवडतं. व्हॉट अ रिझल्ट कॅन डू टू यू. कारण या पहिल्या एपिसोड मध्ये आपण साधारण अरे बापरे एक तरी काढू का, गेली WTC फायनल वगैरे होतो. आणि साधारण यशस्वी जयस्वाल दुसऱ्या दिवशी बॅटिंग करायला लागला KL राहुल बरोबर, तेव्हा आपण या पॉइंटला होतो की ऍक्च्युली बुमराच्या पहिल्या स्पेल नंतर आपण असे होतो की हे नेव्हर इन डाऊट. नेव्हर इन डाऊट. व्हॉट अन ओपनिंग स्पेल. जनरेशनल. एका बाजूला दुसऱ्या बाजूला सीम स्विंग. ह्या एका माणसाला सगळं कसं येतं म्हणजे इट्स कुठेही पिच कसंही असो, कंडिशन्स कशाही असो, गेम कंडिशन काही असो, ओल्ड बॉल न्यू बॉल, काही फरकच पडत नाही यार. दस प्रूव्हिंग. आणि मी आत्तापासूनच म्हणतोय की ॲज मच एज आय लव्ह रोहित शर्मा, कॅप्टन्सी बुमराकडेच राहू दे. हे असं काहीतरी नको म्हणू. तो टीम मोराल मध्ये हे नको करू. आता चांगलं चालू आहे ना. बुमरा होणारच आहे कॅप्टन, हे आता गृहीत धरूयात आपण. या नंतरचा कॅप्टन बुमरा आहे. नाही, पण आपण मागच्या एपिसोड मध्ये पण डिस्कस केलेलं आहे, जिकडे बॉलिंग स्ट्रेंथ आहे तिकडे बॉलिंग कॅप्टन असलेला बरं आहे ना, क्वाईट ऑनेस्टली. सो लीडिंग फ्रॉम द फ्रंट, बुमरा क्लिअरली हॅज डन अ ग्रेट जॉब. अँड म्हणजे मी अगेन ते मोराल डिसरप्शनचं बोलत नाही. म्हणजे मी अगदीच आपलं चॅपल सारखा हे नाही करत आहे की नाही सिनियर प्लेयर्सना काढून टाका वगैरे, कॅप्टन्स युथ वगैरे. पण तो आय थिंक ओके, लेट्स पुट इट दिस वे की त्यांचा ट्रान्झिशन इज गोइंग टू बी स्मूदर इज व्हॉट आय फील. करेक्ट. इट्स ऑलवेज गुड टू हॅव द नेक्स्ट कॅप्टन ऑलरेडी प्लेइंग अँड वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स इन द 11 वर्ल्ड. इन द वर्ल्ड. ऍब्सोल्युटली. आणि ते पण अँड नॉट जस्ट द वर्ल्ड, द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड. येस. बियॉन्ड बुमराचे नंबर्स जे ऍब्सोल्युटली क्रेझी आहेत या टेस्ट मध्ये. जस्ट जेव्हा ते दोघं ब्लेझर घालून बाहेर आले, हा वाइब्स. 2 फास्ट बॉलिंग कॅप्टन. दिविज, आर यू वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडियन कॅप्टन राईट नाउ? व्हॉट आय एम सेइंग इज टेलरिंगची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे गाईज. कम ऑन. इफ जसप्रीत बुमरा कॅन मेक इट लुक सो गुड, तर मग रोहित द फादर शर्मा याच्याकडे काय एक्सक्यूज आहे? पण बाय द वे, बुमरा इज ऑल्सो फादर. 2 मुलं झाल्यानंतर एखाद्याला बॉडी शेम करू नये यार. प्रेग्नन्सी हॅज इट्स इफेक्ट. हो, कारण दॅट्स ट्रू. कारण रोहित शर्मा वॉज प्रेग्नेंट. करेक्ट. बट या आय मीन आपण बुमराचं गुणगान म्हणजे टॉल करूयात आता. मला ऍक्च्युली लेट्स गो थ्रू व्हॉट वी वर फीलिंग थ्रू आउट द टेस्ट. पटकन जाऊया. द गेम स्टार्टेड. इंडिया वन द टॉस. Yeah, and chose to bat. Where all the commentary was about batting. पहिली इथे बुमरा ओके की नाही? हा, म्हणजे पाकिस्तानचा झेंडा होता पिच वरती, तेवढं ग्रीन होतं ते. करेक्ट. म्हणून कॉमेंट्री बॉक्स मध्ये वसीम अक्रम पण होता. म्हणलं अरे चक्क BCCI ने अप्रूव्ह केलं मला ऍज कॉमेंटेटर.
So when Jaiswal and Rahul went off to bat, it was Australia and Pakistan versus India. पण नाही, आणि इट्स सो फनी, कारण जेव्हा इकडे पहिली इनिंग संपली, इकडे अर्थात खूप इंग्लंडमध्ये खूप रात्री सुरू झाली मॅच, आणि पहिलं सेशन बघून मला झालं की मग कशाला हे नसू शकतं, ह्याच्या पुढे माझा 1.5 महिना हे नसू शकतं. सो पटकन मला असं आलं की जरा डिप्रेशन सेट इन व्हायला लागलंय. बीजीटी गेली, वर्स्ट टीम एव्हर, कॉल फॉर हेड्स. कधीतरी मला सिमिलरली हे झालं की इट वॉज टेकिंग फार टू लॉंग टू स्कोर ऑफ द बॅट. एका पॉइंटला कधीतरी अशी एज लागून आय थिंक राहुल पळाला, तर म्हटलं अरे वा रन आला, तर तो लेग बाय दिला आणि मी म्हटलं अरे बापरे अजून थोडा वेळ लागेल. आणि देन आय थिंक वी वर टॉकिंग अबाउट इट ऑन द ग्रुप की जयस्वाल बघा कसा, आता एकदा त्यांनी 30 केली की तो 300 मारेल वगैरे, आणि नेक्स्ट ओव्हर ही वॉज आउट. ऍट विच पॉइंट आता एक आपल्यात रूल तयार झालाय की विशफुल थिंकिंग करायचं नाहीये ग्रुपवरती आपण कधीच. पण द मोमेंट जयस्वाल गॉट आउट, द फर्स्ट थॉट आय हॅड, विच आय ऑल्सो डिस्कस्ड विथ यू गाईज, की दिस कॅन गो वन ऑफ 2 ways. की ही कॅन आयदर लर्न फ्रॉम इट इमिडिएटली अँड बाउन्स बॅक, किंवा ऑस्ट्रेलियात असं होतं का ह्या प्रेशर अंडर येऊन पुढचं अख्खा सिरीज आगरकरचे रन्स बेसिकली. करेक्ट. बट थँकफुली दॅट चेंज. बट हॅव्हिंग सेड दॅट, द फर्स्ट 2 sessions कम्प्लीट डॉमिनन्स फ्रॉम ऑस्ट्रेलिया. KL राहुलचा कापला खरं तर, ही वॉज नॉट आउट द फर्स्ट टाइम. आणि ही वॉज लुकिंग ऑल राईट. तो एवढी गॅप होती की मुंबईकरांनी तिकडे एक 3 BHK बांधला असता, एवढी गॅप होती त्या बॅट आणि बॉल मध्ये. KL राहुल दिसलं नाही. KL राहुल इन द फर्स्ट इनिंग अकॉर्डिंग टू मी वॉज व्हॉट मार्नस लाबुशेन वॉज ट्राइंग टू बी. करेक्ट. की मी डिफेन्सिव्ह खेळणार आहे असं प्रत्येक बॉलला स्वतःला सांगायचं, आणि मग नाही खेळायचंच नाही. पण KL राहुल रन करायचे असतात. And KL Rahul was doing a great job of it until he was given out. Yeah. Since we also cover the football podcast, आपल्याला व्हिडिओ असिस्टंट रेफरीज किती भंगार असतात हे माहितीच आहे. सो इट वॉज क्वाईट अ गिव्हन. म्हणजे वेन यू हॅव अ थर्ड कॅमेरा अँगल अवेलेबल, गो फॉर इट ना. तू at the same time ऑस्ट्रेलियन हेरिटेज ना. ते एकतर एक्सपेक्टेडच होतं ऑस्ट्रेलियामध्ये होणं, पण ऍट द सेम टाइम त्याच्यानंतरचे जे रिपोर्ट्स आले अंपायर्स कडनं आणि मॅच रेफरीज कडनं, ते मला एक्सपेक्टेड आहे फुटबॉल मधनं पण. कारण त्यांनी क्लॅरिफाय केलं की त्या पॉइंटला मला तो अँगल नाही अवेलेबल होता, अँड द अंपायर हॅज टू टेक अ कॉल बेस्ड ऑन वॉट एव्हर इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. बट द अवेलेबल इन्फॉर्मेशन वॉज बॉल पास होत असताना स्पाइक आहे. Isn't the rule की unless there is visual evidence to overturn the decision given by an umpire, conclusive decision. कारण that even I think in the commentary box also the Australian commentators were saying the same thing. This is not a spike, this is a smudge. की बॉल जेव्हा एका फ्लॅट सरफेसला लागतो, अरे स्टीव्ह स्मिथ म्हणलो स्मज इथे पण आलास. म्हणजे तो म्हणजे स्पाइक नव्हता, म्हणजे तो असा क्लिक आवाज नव्हता, तो फटाक असा आवाज होता बेसिकली. सो दॅट शुड हॅव बीन एन इंडिकेशन ऑल्सो की there is more, this is not conclusive proof की हा निक आहे. सो हे एक मला झाल्याचं जाणवतं क्रिकेटमध्ये की द बेनिफिट ऑफ डाऊट हॅज नाव शिफ्टेड फ्रॉम लाईक एक अनसेड रूल होता. इट वॉजंट लाईक इट शुड बी दॅट वे, बट द बेनिफिट ऑफ डाऊट यूज टू बी विथ द बॅट्समन. नाव इट इज विथ द अंपायर, लाईक द ऑन फील्ड अंपायर. की बिकॉज हिज डिसिजन स्टँड्स इन केस ऑफ 50-50, राईट. सो त्याला तो बेनिफिट दिला जातोय. तू अनिल चौधरीचा इंस्टाग्राम खूप जास्त बघतोयस का? नाही, अरे सॉलिड कॉन्टेंट टाकतोय तो त्याच्यावर. तो हे सगळं ब्रेकडाऊन करतो. इनफॅक्ट त्याने बरोबर आहे, एव्हरीवन्स गॉट टू ईट, एव्हरीवन्स गॉट टू पुट फूड ऑन द टेबल. ऑल्सो माझं स्वतःच आहे, आणि मला छान वाटतं की एका अंपायर बरोबर अलाइंड आहेत माझे व्ह्यूज व्हेन आय एम मेकिंग क्रिकेट डिसिजन. सो इट्स अ गुड थिंग फॉर मी. पण मुव्हिंग फॉरवर्ड ऑन द स्कोर लाईन इन जनरल, आपण त्याच्या पुढे पटपट KL राहुल विकेट पडल्यानंतरही खूप पटपट पुढच्या सगळ्या विकेट गेल्या. नितीश कुमार रेड्डी वन्स अगेन थोडासा ब्राईट स्पॉट, 40 रन खालला कॉन्ट्रीब्युट करून. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय हॅड अज्युम्ड हिम टू बी अ बॉलिंग ऑलराउंडर मोर दॅन अ बॅटिंग ऑलराउंडर. इन दिस टेस्ट ही इज लाईक
ओके तुला दोन्ही ऍव्हरेज चांगलं करता येतं. सो तसं आहे. हा तो त्याला खेळायला द्या थोडंसं, म्हणजे ही कॅन बी अ गुड लॉंग फॉर्मॅट प्लेअर. पण हे सगळे ना काय होणार आहे ना, त्यांचं बॅटिंग सगळं T20 मुळे थोडंसं ते जाणवतं ना की लाईक आडवी बॅट फिरवून बघू, जरा पुल शॉट मारू ना तिसऱ्या बॉलला, नको ना थोडा वेळ थांब, 5 दिवस खेळायचंय. नाही, एक खूप इंटरेस्टिंग बिट असा होता की लोक म्हणले की बरं झालं एवढ्या लवकर आउट झालो, कारण जर इफ वी हॅड ग्रेटेड दॅट डे आउट आणि दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जर सेकंड डेचं पिच मिळालं असतं तर त्यांनी 850 रन केल्या असत्या. मला प्रिसाइजली हे वाटतं बिकॉज ऑस्ट्रेलिया पण तरी मार्नस लाबुशेन 1000 बॉल्स 10 रन वगैरे 4 रन. नाही हाच फरक आहे. आपण मार्नसकडे येऊयात आधी. पण ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू झाली तेव्हा असं होतं की ठीक आहे 150 रन म्हणजे आपण बाय द एंड ऑफ देअर बॅटिंग विल बी 300 बिहाइंड, राईट? दॅट इज हाऊ ऑस्ट्रेलिया वर्क्स फॉर अस नॉर्मली हिस्टॉरिकली. पण मग जसप्रीत बुमराह म्हणला की नाहीये, मी ऍक्च्युली बास खूप झाले 150 रन, एक 50चं लीड घेऊन जाऊयात आपण. अँड ही बोल्ड द स्पेल that was just, if you like cricket and if you are a follower of a particular team and a bowler in that team is playing this well, त्याहून भारी क्रिकेटमध्ये कधीच काय होत नाही. द थर्ड सेशन ऑन डे 1. मी माय गॉड माझ्या मित्रांबरोबर बघताना असा स्टेटमेंट पण केला, आणि हा आय डोंट नो वेदर इट इज गोइंग टू बी इन द पॉडकास्ट ऑर नॉट, कारण थोडा कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे. लाईक जसप्रीत बुमराहला बॉलिंग करताना बघताना मला जे सुख मिळतं ते मला 13व्या वर्षी असताना पॉन डिस्कवर करताना पण एवढं सुख आलं नाही तेवढं आत्ता सुख मिळेल. इट इज एक्साइटमेंट अँड प्लेजर ऑफ अनदर लेवल. म्हणजे काय आहे त्याला, काय अर्थ आहे का? दिस शुडंट एक्झिस्ट. नाही, ऍब्सोल्युट लोक म्हणतात आणि ते बरोबर म्हणतात की ह्या हायलाइट्स युट्यूब वरती नाही आहेत फॉर अ रिझन, बिकॉज दे आर ऑन अ डिफरंट वेबसाईट. करेक्ट. स्पीकिंग ऑफ ऑस्ट्रेलियन क्रिकेट, what fair play guys. Ball by ball for Jasprit Bumrah's spell in 30 minutes after the game is done. Come on. स्पोर्ट्स प्रोग्रामिंग ऑस्ट्रेलियाला कळतं आणि त्यांच्याकडे लाईक डेडिकेटेड चॅनल्स आहेत ज्यात 15 खेळ एकत्र लावलेले असतात आणि एव्हरीवन कॅन फॉलो एव्हरीथिंग प्रॉपरली. ते इथे उगाच विमल पान मसाला विकत नाहीत कोणीच. हे नक्कीच होणार आहे. हा मुद्दा आहे की जर एवढंच होतं तर ऑप्टस स्टेडियमला एवढे हेलोचे ते हे लावले कॅमेरे, सगळ्या अँगलनी दिसतंय वगैरे, तर एक KL राहुलच्या बॅटच्या सगळे दिसतायत ना. पण हॅव्हिंग सेड दॅट, एंडिंग द डे, फर्स्ट डे ऑन 67 for 7 फॉर ऑस्ट्रेलिया. आणि ते आले परत तेव्हा मिचेल स्टार्क अगेन त्याच्या बायकोची बॅट घेऊन आलेला असल्यामुळे बॅटिंग चांगली करत होता. आणि द रिझन ह्याचे नितीश कुमार रेड्डीचे जे एंड ऑफ द इनिंग्स रन होते ते महत्वाचे होते, कारण त्यांना परफेक्ट त्या ट्वायलाइट मध्ये बॅटिंग करायला लागली. त्यामुळे सिमिलरली दॅट लॉंग इनिंग्स दॅट स्टार्क प्लेड वॉज हार्मफुल फॉर ऑस्ट्रेलिया. ते तिथल्या तिथे 70ला ऑल आउट झाले असते ना, राहुल अँड जयस्वाल अजूनही तसंच घाबरूनच खेळायचंय. whereas they saw Mitchell Stark scoring runs and batting 100 plus balls, आणि जयस्वाल thought ओके मग आता मी पण करू शकतो नाही. आणि तरी वाटलं होतं नडला ना डायरेक्ट बॉल इज कमिंग स्लोअर म्हणे. अरे तुला कळतंय ना, अरे कोणाकडे बोलतोय, बट बाप रे त्या लेवल ऑफ बिफोर दॅट परत एकदा पहिल्या इनिंग मध्ये पण, दुसऱ्या इनिंग मध्ये तर नडलाच, पण पहिल्या इनिंग मध्ये तो दानव ट्रॅव्हिस हेड हा परत मारायला लागला होता. परत 2 बाउंड्री मारल्या होत्या. हर्षित राणा बोल्स अ पीच टॉप ऑफ अमेझिंग. आणि एव्हरी टाइम आपण ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतो तेव्हा दिसतं की टीम जास्त एक्साइटेड आहे दॅन एनीवन एल्स. सेकंड इनिंग्स मध्ये तर वी विल कम टू इट. बट सेकंड इनिंग्सला शिफ्ट व्हायच्या आधी मला पहिली हे ऍड्रेस करायचंय, कारण बुमराहने जे कहर केला त्याच्यात एक बॉलरची अशी इनिंग्स म्हणू शकतो थोडी अंडर द करंट गेली. हर्षित राणा, हिज सिलेक्शन इन द टीम केम एज अ मॅसिव्ह सरप्राईज टू एव्हरीवन, बिकॉज अझम्पशन होतं की प्रसिद्ध कृष्णा खेळणार, बट बुमराह म्हणाला नाही मला चांगला बॉलर पाहिजे. सो आणि थोडासा गौतम गंभीरचा पण हे आहे ना, ही इज दॅट पार्ट ऑफ दॅट KKR युनिट. आणि ऍज मच एज वी लाईक टू थिंक की IPL ला काही अर्थ नाहीये आणि त्यांनी काही फरक पडत नाही, ओळखी तरी होत आहे फॉरवर्ड, राईट?
IPL नेच आपल्याला बुमरा दिलाय. सो ऍब्सोल्युटली. हा, सो आपण ते पण डिस्कस करणारच आहोत. पण ग्रेट बॉलर यार, म्हणजे टू पिकअप द मॅन्टल वेअर मोहम्मद शमी हॅड लेफ्ट दॅट गॅप. आय एम नॉट कम्पेअरिंग हिम डिरेक्टली विथ मोहम्मद शमी, कारण त्या लेवलला पोचायला एक हेअर ऑपरेशन साठी पण जावं लागतं, ती वेगळी गोष्ट आहे. बट ब्रिलियंट. आय मीन, टू कीप युअर कंपोजर वेन द ऑपोनंट टीम हॅज ओनली 150 टू as a target to chase and then go beyond that. He kept them quiet. म्हणजे त्याने ही पिच बरोबर खेळला आणि प्रायमरली कॅप्टनचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले. कॅप्टन मेरे को ये बोला है ऐसा लाइन पे डालने का, मैं इधर ही डालेगा. हर्षित राणाच्या टेक्निकल अबिलिटी पेक्षा मला त्याचं सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटतं अगेन वाइब्स. हर्षित राणाचे वाइब्स इतके इंटरेस्टिंग आहेत कारण त्याला यू कॅन सी की त्याला आतनं स्लेजिंग करायचं. तो आहे तसा, तो ही इज यंग, ही इज फायरी. ते सिराज यंग सिराजचं आलेलं आहे त्याच्यात. मार्नस वगैरेला अंगावरती बॉल लागल्यावरती तो टाकतोय तसे बॉल की अंगावरती लागतायत, बाउन्सर, ही इज डुईंग एव्हरीथिंग. पण लागला बॉल की तो जाऊन सॉरी आर यू ओके, नक्की लागले ना. अरे कारण ओरिजिन सांगतो, केकेआरचा सिनियर ओरिजिन सांगतो. नाही म्हणून नाही, त्याला केकेआर मध्ये असताना फ्लाइंग किस सेंड ऑफ दिल्याबद्दल मोठा फाईन दिला होता. आणि आय एम टेलिंग यू दिस इज अ हँगओव्हर फ्रॉम दॅट फॉर अ 22-year-old, इवन दो दे आर अर्निंग सो मच मनी. अचानक जर तुम्हाला 2 लाख रुपयाचा फाईन बसला तर मग तुम्ही पण जाऊन मारण्यास भावा तुला फार लागला नाही ना रे, बाउन्सर मी टाकत राहणार. आणि ते लावत राहणार. तुमचं वय झालंय हो, तुम्हाला लागलं वगैरे तर कठीण होऊन जाईल. बायकापोरांचं काय होणार. स्लेजिंग मुवमेंट वॉज अगेन लाईक दोन्हीमध्ये मिचेल स्टार्क इन्व्हॉल्ड आहे बिकॉज of all the people who played for Australia, 2-3 प्लेयर्स जरा लाईक मानाखाली घालून जायला लागणार नाही घरी टाईपचा मिचेल स्टार्क खेळलाय. तर एक तर त्याचं जयस्वाल बरोबर रोमॅन्स चालू होता सेकंड इनिंग्स मध्ये. कारण ते असे तो बॉल टाकायचा, मिस केला की जाऊन असा स्माइल द्यायचा, मग जयस्वाल त्याला बघून स्माइल द्यायचा. हे त्यांचं खूप चाललं होतं. मग थोडे ते बोलले वगैरे, पण ते लाईक द फेमस वन वॉज इट्स कमिंग टू स्लो. कारण त्याच्या आधी तो एकदा इज इट टू फास्ट फॉर यू म्हणला होता आफ्टर बीटिंग हिम when he tried to play a shot and beat him. पण 142 ला नाही म्हणू शकत यार, 142 ला तुम्ही नाही म्हणू शकत हे. पण त्याचा तो जो व्हिडिओ आहे ना, मुंबई इंडियन्स आय थिंक, मुंबई इंडियन्स नाही कटले ते राजस्थान रॉयल्सचा काढले ते असं मार्केटिंग वाले ते रील्स वगैरे टाइप मध्ये, प्लेयर इज आस्किंग इच अदर क्वेश्चन्स मध्ये. ही इज आस्क्ड अ क्वेश्चन की हु वुड यू रादर फेस एट देअर पीक, आय थिंक ब्रेट ली और शोएब अख्तर, एंड जयस्वाल सेज both. I would like to face both. Correct. Confidence of a youth player, I'm telling you, that is that when you have no inhibitions, you can do anything. But when Stark white बघितलं नाही अजून काही. when Stark played that holding innings in the first inning where 112 बॉल खेळला तो आणि केले थोडे रन्स वगैरे, त्यात हर्षित राणाने त्याला 1-2, माझं म्हणणं आहे की ते शॉर्ट बॉल पण नव्हते, कारण तिथे लेंथवर पिच केला तरी बॉल खांद्यावरच घेतो. विराट कोहलीला विचारा. पण त्या पॉइंटला मिचेल स्टार्क हर्षित राणाला म्हणला, आय बोल फास्टर देन यू हर्षित अँड आय हॅव अ लॉंग मेमरी. तर लॉंग मेमरी त्याची त्या मॅच पुरती असते का हे मला विचारायचं, कारण दुसऱ्यांदा हर्षितची बॅटिंगच नाही आली. सो सेकंड इनिंग्स आता काय, म्हणजे आपण फक्त यशस्वी जयस्वालचे गुणगान गाऊया. पुढच्या 1 तासासाठी ओमकार खुशीतच असणार आहे. Omkar, you want to take us through his yes, take innings? us through the innings, quite honestly, because there's only one fanboy who is as dedicated to Jaiswal as you are. I started off a little nervous second session day 2. So did Jaiswal, I think. Correct, but I think I am more invested than he is in his own career. पण तो आला, राजस्थानची टीम वगैरे फॉलो करणार आहे आयपीएल. मी राजस्थान रॉयल्सच्या मॅचेस बघतो कारण यशस्वी खेळतो. तो आउट झाला की मग मी बिग बॉस वगैरे लावतो. आणि ऑफकोर्स संजू सॅमसन. जस्टिस. पण तो आला खेळायला आणि आय वॉज लाईक, प्लीज भाई तू एक 40-50 बॉल खेळून काढ प्लीज, आत्ता काही नको करू. तर मला वाटलं की दुसऱ्या बाजूने विकेट पडली तरी तू खेळत राहा असं.
तर दुसऱ्या बाजूने विकेट पडणार नाही हे खूप इझिली क्लिअर झालं माझ्यासाठी. तर म्हटलं ओके हा नाही आउट होत आहे ना, मग तू पण नको आउट हो, आपण खेळून काढू. म्हणजे तुम्ही आठवा ते द्रविड आणि लक्ष्मणवाला दिवस, आणि ते प्लेड ऑफ Same vibes. कम्प्लिटली Same vibes. फॉर झिरो. एका पॉइंटला थोडा वेळ ट्रॅव्हिस हेड बॉलिंग करून बघ ना काय होतंय, तर काही नाही होत आहे. त्यानंतर थोडा वेळ मार्नस लाबुशेन 1 सेकंद तू का 135 टाकतोयस, त्याचा मॅच तुझ्या मधला सेकंड बॉलर ऍव्हरेज. पेक्षा फास्ट तुमचा नंबर 3 का टाकतोय? वाय आर यू फास्टर देन हेझलवूड? आणि बरं मग तू तुला 3 नंबरला एकतर तू बॅटिंग का स्वतःला, करायची? कारण एक रिसेंटली कॉमेंट्री मध्ये कोणीतरी म्हणलंय की मार्नस लॅबुशेननी स्वतःला निकनेम दिलाय, जेव्हा तो लेग स्पिन टाकतो तेव्हा तो स्वतःला रशीद मार्न म्हणतो. तर मला प्लीज कॉमेंट्स मध्ये लोकांनी सांगा की मार्नस लॅबुशेननी फास्ट बॉलिंग जेव्हा तो टाकतो तेव्हा त्यांनी स्वतःला काय निकनेम दिलं पाहिजे. तर मानस लबुशेन राहू दे. ऍक्च्युली मानस लबुशेन पेक्षा मला स्टिक टू जयस्वाल अगेन, क्वाइट ऑनेस्टली. Yes. Yeah, Coming back to that, he was Jaiswal genuine also created another record while playing this inning, is that Jaiswal has 0 centuries, because every time he's done 100, he's gone on to score more than 150 runs. मोठी सेंचुरी, So मोठी Motti सेंचुरी. or as Mr. Sanju Manju says, daddy century. But in this day of wokeness, mommy century. म्हटलं अरे काय बोलतोय हा माणूस. ह्याला प्लीज पहिले एअर वरनं काढा. हा म्हणजे सिलेक्टिव्हली एक कमेंटेटर म्यूट करता येण्याचं जेव्हा फॅसिलिटी तयार होईल. आणि यु नो व्हॉट बॉदर्स मी, की कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुनील गावस्कर लेजेंडरी टेस्ट क्रिकेटर, वसीम अक्रम लेजेंडरी टेस्ट क्रिकेटर, आणि मग संजय मांजरेकर. म्हणजे बॅलन्स तरी ठेवा थोडा तरी. एक इंडियन बॅट्समन आहे ज्याच्या नावाची ट्रॉफी खेळतायत. करेक्ट. आणि एक इंडियन प्लेअर जो रवींद्र जडेजाला बिट्स अँड पीसेस प्लेअर म्हणला होता, अँड नाव दॅट बिट्स अँड पीसेस प्लेअर हु वॉज नॉट अ बॅट्समन, नॉट अ बॉलर, हॅज मोर टेस्ट रन्स देन यू. येस. नाही म्हणजे इट्स अट्रोशियस द लेवल ऑफ कॉमेंट्री. तिकडे आता डेव्हिड वॉर्नर पण चांगलं करायला लागलाय. म्हणजे दॅट्स हाऊ रिडिक्युलस इट इज. डेव्हिड वॉर्नरचं कॉमेंट्री आणि डिक्शन चांगलीच असणार आहे, बिकॉज नाव ही इज अन ऍक्टर इन पुष्पा 2. येस, ऑफकोर्स. माझे पैसे घ्या, डेव्हिड वॉर्नरची तेलुगू कॉमेंट्री ऐकायची मला. पण गोइंग बॅक यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, अनबिलिव्हेबल रेझिलियन्स, व्हॉट नॉक्स. आणि आय नो आपण वी आर गिव्हिंग ऑल ऑफ द क्रेडिट्स आणि द डिझर्व्ड heaps of praise on यशस्वी जयस्वाल, पण माय गॉड के.एल. राहुल त्यांनी एक ऑन ड्राईव्ह मारला आणि आय वॉज लाईक यू आर परफेक्ट के.एल. राहुल, यू आर अनबिलिव्हेबल. तर Also, most of Jaiswal's confidence was coming on like KL Rahul was guiding him, dude, guiding him की कसं खेळ. म्हणजे तुझ्याकडे टॅलेंट आहे, तुझ्याकडे हे आहे, पण तू ते दिसत होतं आफ्टर एव्हरी सेकंड थर्ड बॉल दे वर गोइंग अप हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन. आणि ह्याचे ऍक्च्युली रेकॉर्ड्स पण आहेत जयस्वालचे, की ही इज लाईक अ स्पंज. लाईक बेसिकली वेन देर इज अ सिनियर बॅट्समन और अ सिनियर प्लेअर, तो म्हणजे त्यांना चिकटतो. त्यांना म्हणजे मला सगळं सांगा. कारण आय थिंक दिस वॉज हिज फर्स्ट राजस्थानची IPL मॅच मध्ये, तेव्हा तो रोहित शर्माकडे ही वॉज वॉकिंग ऑफ द पिच विथ रोहित शर्मा कंटिन्युअसली, आणि रोहित शर्मा हॅज लॉस्ट द मॅच. त्याला काही एक इंटरेस्ट नाही, पण जयस्वाल नाही मला तुझ्याबरोबरच गप्पा मारत जायचंय, बिकॉज हे यू आर द ओपनर, आय एम द पॉसिबल न्यू ओपनर ॲट दॅट टाइम. ऑब्व्हियसली इज नाव द डेफिनेटिव्ह ओपनर, पण ऑल फॉर्मॅट ओपनर आता. दॅट ऑल्सो शोज हिज हंबलनेस टुवर्ड्स द गेम, की म्हणजे हा माझ्यापेक्षा सिनियर प्लेअर आहे, मी ह्याच्याकडनं शिकणार आहे, हा जास्त खेळलाय माझ्यापेक्षा. तर ते आणि त्यांचं ते काय म्हणतात, तो तालमेल दिसत होता ऑन पिच, अँड इट वॉज रिझल्टिंग इन यशस्वी गेटिंग हिज रन. सिम्पल इज दॅट. व्हेरी कम्युनिकेटिव्ह ऑन द पिच. हे त्याच्या पहिली जी वेस्ट इंडिज मधली सिरीज होती, ज्यात ग्राउंड मध्ये कोणीच नसल्यामुळे स्टंप ऐकवरचं सगळं ऐकू यायचं. पण त्या मॅच मध्ये पण तो लाईक ही वॉज विथ एव्हरी बॅट्समन दॅट ही शूड, कारण तो खूप वेळ बॅटिंग करत होता ना. पण तो येऊन अरे ये तो बहुत घूम रहा है भैया वगैरे, हे त्याचं खूप ये तो सिर्फ पैर पे डाल रहा है बॉल वगैरे, हे तो सगळं
कम्युनिकेट करत असतो अक्रॉस द पिच टू द गाय आणि वॉट एव्हर ही कॅन गेट फ्रॉम देअर ही गेट्स इट. बट येस, that day not getting out on that day on day 2 of the test was crucial कारण that set the tone. Very honestly, that set the tone primarily for Australia being ahead in after session 2 and after session 6 they were behind. Like आता तुम्ही हरणार आहात मॅच. हो, ते सेशन विन्सचा तो चार्ट बघितला तर पहिले 2च येल्लो आहेत, त्याच्यानंतर सगळं ब्लू आहे. आणि व्हॉट दॅट सेटअप फॉर मी वॉज दॅट असं वाटलं होतं की हा प्रिटी गुड डे ऑफ टेस्ट क्रिकेट राईट. सकाळी गेलो, बुमरा विथ हिज फर्स्ट बॉल डिसमिसेस कॅरी. पिच मध्ये अजूनही थोडंसं काहीतरी आहे, पण आपण बॅटिंगला आल्यावर पहिल्या 20 ओव्हर झाल्यावर असं वाटलं की परफेक्ट, नाव क्रूज कंट्रोल, एकही विकेट न देता आय वॉज लाईक ओके, प्रिटी क्लोज टू अ परफेक्ट टेस्ट क्रिकेट डे. हाऊएव्हर डे 3 जेव्हा आला, माय गॉड, यशस्वी जयस्वाल सेंचुरी, त्याच्यानंतर अनबिलिव्हेबल नॉक फ्रॉम वन मिस्टर विराट कोहली. अगेन यशस्वी जयस्वालच्या सेंचुरीमध्ये अर्थात यू कॅन नेव्हर रिअली से की विराट कोहलीची सेंचुरी अननोटिस्ड जाणार आहे. पण आय थिंक आता विथ द नंबर ऑफ सेंचुरीज ही हॅज अमास्ड, असं होतं बरेचदा की आपण सेंचुरी बद्दल बोलतो पण आपण त्या नॉक बद्दल बोलत नाही. पण विराट कोहली हॅड अ व्हेरी क्लासी नॉक. टेंटेटिव्ह रन्स नव्हत्या जशा पहिल्या इनिंग मध्ये वाटत होत्या, तशा रन नव्हत्या ह्याच्यात. विराट, आय मीन, व्हॉट इज देअर टू से मोर, लाईक नाव ही इज ओनली 400 runs short of your target to him, no? So 395, sorry, 395 brother. 5 रन पण खूप महत्वाचे ठरतात. खूप महत्वाचे. Oh, when the lead is 50 runs, ते 5 runs खूप महत्वाचे. He went from averaging 5 in the series after first innings to averaging 52.5. Correct. नाही, he never got out. Hang on, he's now averaging 105. Yes, exactly. Which is another thing की towards the end of the day जेव्हा शॅडोज यायला लागल्या होत्या तेव्हा बुमराला बसल्या बसल्या घाई झाली होती की एक 4 ओव्हर जर मिळाल्या ना तर. आणि हे फक्त फास्ट बॉलिंग कॅप्टन ची हे असते. खाजायला लागले होते ऍब्सोल्युटली, किंवा राहुल द्रविड अर्थात. पण व्हॉट आय वॉज ट्राइंग टू से इज तो ऍट वन पॉइंट डगआउट मधनं उठला आणि त्यांनी आपलं एल्बो गार्ड काढलं तेव्हा विराट कोहली होता 95 वर. आणि माझ्या 2 सेकंदासाठी मनात आलं होतं गौतम गंभीर, यू हॅव द ऑपॉर्च्युनिटी टू डू द फनीएस्ट थिंग एव्हर. आणि इतकी मजा येईल ना. टू सचिन, राईट? येस. पण ऑनेस्टली आय नो दॅट 100 वॉज इम्पॉर्टंट टू सेट द टोन फॉर द सिरीज आणि विराट कोहलीसाठी पण, कारण खूप वेळ झाला त्याच्या 100ला. पण ज्या पॉइंटला जर ते 94 ला डिक्लेअर केलं असतं ना की कोहलीला नाही, आम्हाला तुम्हाला आउट करायचं, आम्हाला 100-100ची घेणं देणं नाहीये, दॅट वुड हॅव सेंट देम इव्हन फर्दर. अजून लवकर संपली असती. 100%. आणि मे बी दॅट इज अ कॉन्फिडन्स ऑफ द कॅप्टन, मे बी दॅट इज अ कॉन्फिडन्स ऑफ द कॅप्टन की तसंही ह्यांना काढूच आम्ही, पण मला आता विराट कोहलीचा पण कॉन्फिडन्स वरती आणायचंय. आय मीन टू से विराट कोहलीचा कॉन्फिडन्स वरती आणायचा इज अ काय, आपण कोण आहोत ते करणार, आपण कोण आहेत ते करायला. पण बॉस, मोराल इज मोराल. म्हणजे वेन यू टूर, इवन इफ यू आर विराट कोहली, वेन यू आर consistently getting battered, not just by external factors but your own internal demons of playing the ball on the offside, तर तो एक इफेक्ट होतोच की नाही रे काय होतंय, काहीतरी चुकतंय. विराट कोहली एज वेल 100 नंतर कॉन्फिडन्स बनणार असणार आहे. विराट कोहली वॉज स्वीपिंग द बॉल. आणि अगेन आय विल लाईक टू से की नितीश कुमार रेड्डी टुवर्ड्स द एंड ऑफ द डे just goes through the gears. आणि as much as the IPL has into IPL mode, which is so advantageous that we can do that. म्हणजे from the bottom, तीच तर if let's say, आणि again I love KL Rahul, what an innings. If KL Rahul is on the other end, that century comes way slower. आणि त्या 4-5 ओव्हरच्या शेवटच्या दिवसाच्या आहेत त्या नाही मिळत आपल्याला. And then it's a grind, कारण मग ते ट्रॅव्हिस हेड सारखा जर उस्मान ख्वाजा खेळायला बसला असता तर कदाचित 5व्या दिवशी गेली असती मॅच आणि बॉलर्स थोडे दमले असते. आय नो देर आर 10 days बिटवीन नाव अँड द नेक्स्ट टेस्ट, बट
तरी म्हणजे आपण हे नाही इट्स व्हेरी टॅक्सिंग. वाचला ना खांदा बेंड करायचा म्हणजे फिरवायचा खांदा वाचला ना सगळ्या बॉलरचा थोडा थोडा. मला ऍक्च्युली 2 गोष्टी याच्यातल्या मला खूप क्वर्की वाटतात जे मला आय थिंक वी शुड क्रिएट दिस थिंग कॉल्ड द आर्काइव्ह ऑफ माझी बॅटिंग मेमरीज स्टार्टिंग विथ दीज 2 थिंग्स की त्या दोन्ही सेंचुरीज ज्या होत्या जयस्वाल आणि कोहली बोथ हॅड डिलेड ग्रॅटिफिकेशन. कारण जयस्वालनी 6 मारली आहे का 4 मारली आहे आणि कोहलीची 4 गेली आहे का नाही गेली आहे, दिली का नाही गेली आहे. मी मारली 4 मी मारली माझ्याकडनं मारली गेली आहे का? अरे विराट कोहली आहेस तू. I know, but it was so it gave them the time to relish the moment more. In Jaiswal's case, it gave him a breather right at the landmark. की आता ठीक आहे मग आता पुढचे 100 रन ह्याच्यानंतर निवांत करतो. आणि आय एम शुअर तिकडे हे धुसमुस चालू झाली होती ऑस्ट्रेलियन कॅम्प मध्ये की अरे हा खूप वेळ हे घेतोय. मग एका पॉइंटला अंपायर म्हणला असता जयस्वालला की भाई तू टाइम सेलिब्रेशन तुझी पहिली सेंचुरी आहे इकडे. आउट बाय टू मच सेलिब्रेशन आय डोंट नो. पण ऑनेस्टली पहिली सेंचुरी म्हणणं हे पहिलीच सेंचुरी आहे असं म्हणायला पाहिजे जयस्वालच्या केसमध्ये, कारण दुसरी तिसरी आणि चौथी विल सून फॉलो. बट सिरीज ओके चल इन दिस सिरीज मी माझं प्रेडिक्शन आहे की 1 300 आहे. 3 सेंचुरी करायचे, 1 300 आहे त्याची. तो मायकल रेकॉर्ड तोडून येणार. तू 300 कुठे मारणार, मारले तर कुठे मारणार. चल हे बघ सेकंड टेस्ट बद्दल आपण नंतर बोलूयात, कारण त्या टेस्ट मध्ये मला 0 अपेक्षा आहेत. तो पिंक बॉल इंडियन डोळ्यांना दिसत नाही असं माझं म्हणणं आहे. हो आणि तीच टेस्ट आहे जी गेल्या वेळेला 36 ची होती. सो दॅट इज दॅट टेस्ट. समजा रातांधळेपणा जो आहे इंडियन, समजा बॉलिंग आधी मिळाली तर नाही, it's done if you're batting in the fourth innings you're losing. Before moving to the second test, day 3 ला आपण विराट कोहलीची सेंचुरी होते, जशी सेंचुरी होते तसं बुमरा गिव्स द सिग्नल, सगळ्यांना आत बोलवतो आणि त्या पुढच्या 4 ओव्हर जेव्हा when बुमरा डिसाइड्स की ऍक्च्युअली बास, तर त्या मॅक्सविनीला बिचारायचं ही हॅड नो कंट्रोल ओव्हर व्हॉट वॉज हॅपनिंग. दोन बॉल बाहेर, तिसरा बॉल आतमध्ये. इट्स यू कॅन सी इट हॅपनिंग आणि देर इज नथिंग यू कॅन डू. आणि ते आहे ना की लोक सगळे म्हणतात की बुमराचे बायोमेकॅनिक्स वेगळे आहेत, एक्सटेंड लाईक थोडा पुढे रिलीज पॉइंट आहे किंवा ती जी हायपर एक्सटेन्शन आहे अल्बोमध्ये. ब्रो, बुमरा हा हुशार बॉलर आहे. ही इज द क्लेव्हरेस्ट बॉलर ऑन द पिच. इट्स नॉट जस्ट अबाउट हिज बायोमेकॅनिक्स. ग्लेन मॅक्सवेल पण आलेला एका दुसऱ्या पॉडकास्टवर, त्यांचं नाव नाही घेत, बट पॉसिबली द बेस्ट पॉडकास्ट फॉर क्रिकेट वेअर इट कम्स टू द स्पोर्ट. त्याच्यात ग्लेन मॅक्सवेल तेच म्हणालेलं की त्याची जी ऍक्शन एवढी युनिक आहे आणि त्याची रिस्ट ज्या वेने बेंड होते, तर बॅट्समन हॅज व्हेरी लिटल टाइम टू रीड की हा बाउन्सर आहे, हा ब्लॉक होल आहे, हा स्लो पिच कळत नाही. So the time the batsman gets to understand his delivery is very less. So that is plain Bumrah capitalizing on the fact की त्याची wrist एवढी बेंडी आहे, त्याच्याकडे एक युनिक बॉलिंग ऍक्शन आहे, त्याच्याकडे तो एंटायर ऑरा आहे की तो बुमरा आहे. आणि thirdly he has that massive brain. I'm not saying booty, Sanjana Ganeshan, that booty is all yours. Actually that is India's booty, but संजना भाभी हटिए, संजना भाभी हटिए. नाही, मला अजून एक लाईक आय वॉन्ट टू ब्रिंग आउट माय सुपरस्टिशियस साइड व्हेन इट कम्स टू स्पोर्ट. पण माझं असं म्हणणं आहे की तो नवीन जो रेड बॉल असतो ना, त्याच्यात आत एक अशी हे असते, तल्लफ असते एज लावायची. एज लावायची त्याच्यात एक. आर यू नाउ सेइंग की बॉल मध्ये पण स्प्रिंग आहे? बॉल मध्ये स्प्रिंग नाहीये, बॉल मध्ये हे आहे, काय म्हणतात त्याला, ग्रीड आहे, थोडस लस्ट आहे त्या एजसाठी. असं छोटीशी पप्पी देऊन जाऊ देत ना मला कीपरकडे, आहे करेक्ट. हे त्या बॉलमध्ये असतं. पहिली विकेट गेल्या त्या मॅक्सविनीची विकेट गेल्या. आता हे डिसिजन आय थिंक वन ऑफ द मोर इंटरेस्टिंग डिसिजन होतं. आणि मला तुमचं हे पाहिजे त्याच्यावरती रिस्पॉन्स पाहिजे की पॅट कमिन्स हिमसेल्फ इज आउट
ॲज नाईट वॉचमॅन. हम्म. तर माझ्या मते इट्स अन इनक्रेडिबली ब्रेव्ह थिंग टू डू. इट्स द राईट थिंग टू डू ॲज अ फास्ट बॉलिंग कॅप्टन. कारण म्हणजे मग ही सेइंग की मग बाकी कोणाची विकेट नाही, मी करतो. ॲट द सेम टाइम इट्स सो स्टुपिड. बट इट्स सो स्टुपिड. Correct. वी आर At सेइंग this, इट्स स्टुपिड रेट्रोस्पेक्टिव्हली, कारण आता आपल्याला माहिती आहे ऑफकोर्स तसं आहे. ऑफकोर्स क्वाईट ऑनेस्टली इन दॅट सिच्युएशन नंबर ऑफ ओव्हर्स खूप लिमिटेड होते, ते माहिती होतं. पॅट कमिन्स काही म्हटलं तरी बॉलिंग कॅप्टन असला तरी त्याला थोडेफार बॅटिंग स्किल्स आहे. म्हणजे असं नाहीये की तो अगदीच टुकार बॅट्समन आहे, अगदीच नाईट वॉचमन नाहीये तो. पाकिस्तानच्या अगेन्स्ट काढली मॅच आता त्यांनी. त्याने मिचेल स्टार्क किंवा नेथन लायनला पाठवलं असतं तर तो नाईट वॉचमन म्हटलं असतं. पॅट कमिन्स मिचेल स्टार्क पण चांगलाच बॅट्समन, त्यांचा नाईट वॉचमन डेझिग्नेटेड नेथन लायन आहे. तो आला कारण देयर वॉज नॉट लाईक नाईट वॉचमन तुम्ही 2 ओव्हर खेळायला पाठवू शकता, तुम्ही त्याला 5 ओव्हर खेळायला नाही पाठवू शकत. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला मार्नस लाबुशेनलाही आता पाठवायचं नाहीये कारण तोही 5 ओव्हर टिकणार नाहीये. राईट, जे झालंच. पण ठीक आहे, मग आता ऍटलीस्ट स्मिथला वाचवला त्यांनी त्या दिवशी, हे झालं बेसिकली. सो इट वॉज अँड विथ ऑल थिंग्स ब्रेव्ह दे आर आजचं मरण उद्यावर ढकललं अजून काय. आणि ऑल थिंग्स ब्रेव्ह दे आर अ लिटल स्टुपिड. डे 3 ला जेव्हा स्टंप्स झाले आणि मार्नस लॅबुशेनची परत एकदा विकेट गेली, तेव्हा मला असं वाटलं की इफ येस्टरडे वॉज द परफेक्ट टेस्ट क्रिकेट डे, देन व्हॉट वॉज टुडे. कारण डे 3 आय थिंक फॉर अ व्हेरी व्हेरी लॉंग टाइम इंडियन क्रिकेटमध्ये वन ऑफ द बेस्ट डेज दॅट वी हॅव हॅड. Everything was perfect. The fielding was perfect. The batting was perfect. The bowling was unbelievable. आणि 12-3 असे ते डे 3 ला आतमध्ये गेले. आणि द गुड थिंग वॉज दॅट तो दानव दिसला नाही त्या दिवशी, विच मेड द डे इवन बेटर. येस. आणि गोईंग ऑन टू द 4th मॉर्निंग, जे आपण मगाशी म्हणलो की स्टीव्ह स्मिथला प्रोटेक्ट ऍटलीस्ट केलं, तर दॅट टर्न्ड आउट टू बी ऍक्च्युअली क्वाईट गुड फॉर देम. कारण स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडनी एक लावून धरली होती इनिंग, आणि फॉर अ सेकंड असं वाटलं होतं की फिर वही सीन्स, फिर वही ट्रॅव्हिस हेड. नाही, सो मला ऍट द मोस्ट ट्रॅव्हिस हेड नडला असता, पण मला नाही वाटत की पिच हॅड इट इन इट फॉर अ लॉंगर टाइम. कारण त्याच्यानंतर द पिच वॉज म्हणजे हो, पण दे डिड क्वाईट अ गुड जॉब टू सेव्ह देम द ब्लशेस. आणि एका पॉइंटला ड्युरिंग द सेकंड सेशन आपण असे होतो की अश्विन खेळवायला हवा होता ना. आणि द फनीएस्ट बिट इज ज्या मिनिटाला रोहित शर्मा पर्थ मध्ये लँड झाला, ही न्यूज आली, त्या मिनिटाला त्यांनी 3 बाउंड्री मारल्या एका मागे एक. म्हणजे ट्रॅव्हिस हेडची ऍक्च्युली इंडिया बरोबर नाही, ट्रॅव्हिस हेडची रोहित शर्मा. आणि हे बघ, त्याला तो आवडतो ट्रॅव्हिस हेडला रोहित शर्मा. आय थिंक ही इज जस्ट ट्राइंग टू इम्प्रेस हिम गाईज. इट्स नॉट एनमिटी. आपण चुकीचं रीड करतोय हे. आय थिंक हे प्रेम आहे. करेक्ट, हे प्रेम, इट्स अ डिस्प्ले ऑफ लव्ह. सो ट्रॅव्हिस हेड परत एकदा मारू लागला, आणि त्याच्यानंतर हू एल्स बट मिस्टर जसप्रीत बूम बुमरा टू कम अँड टेक द विकेट. सेम जी त्याची व्हलनरेबिलिटी आहे माहिती आपल्याला. एक सेकंड, हे मला सांगायचं, कारण त्या दिवशी सकाळी आमचा फुटबॉल पॉडकास्टचं रेकॉर्डिंग होतं आणि वी हॅड जस्ट फिनिश दॅट. आम्ही बाहेर आणि फोनवरती मॅच लावली होती, आणि आमचा जो प्रोड्युसर आहे गंधार, तो एका पॉइंटला वैतागला होता कारण ट्रॅव्हिस हेड खूप मारत होता. तर ज्यावर तो फोनकडे असं बघून, एवढा भारी असशील तर विकेट घेऊन दाखव असं म्हणलाय, आणि बुमराला बॉलला चकती लावली आहे ट्रॅव्हिस हेडची. सो आणि द सेलिब्रेशन, विराट कोहली, जसप्रीत बुमरा सेलिब्रेटिंग इज फर्स्टली, म्हणजे यू कॅन सी द मॅग्निट्यूड ऑफ दॅट इफेक्ट. व्हॉट आय एम रिअली हॅपी अबाउट इज दॅट सेंचुरी नाही करू दिली. आय थिंक 90 वगैरे रनवर तो 89 रनवर तो आउट झाला, सेंचुरी नाही लावू दिली. व्हेरी गुड, एक्सलंट स्टफ गाईज. वाइब्स प्रोटेक्ट करा, काहीही होऊ दे. हो, बँग ऑन. त्यांचा बॅटिंग क्रायसिस तर उघड दिसलाय आता आपल्या. आपण डिस्कस केलेलंच. मी पहिल्या दिवशी म्हणलो होतो ऍट द एंड ऑफ द डे की वी आर जस्ट श्रीलंका विथ मनी अँड बुमरा. आणि फ्रॉम द नेक्स्ट डे माय फ्रेंड, वेन आय टेक्स्टेड हिम दिस, माय फ्रेंड रिप्लाइड हू वी शुड गेट ऑन द पॉडकास्ट सम टाइम ऑल्सो. त्याचा मला आफ्टर यशस्वी जयस्वालची 50 झाली, त्याचा मेसेज आला की वी आर जस्ट ऑस्ट्रेलिया विथ मनी अँड जयस्वाल. फॅन्टॅस्टिक. पण अशी ही त्या दिवशी
हे झालं, आपण विकेट्स घेत राहिलो आणि आय थिंक इझी इनफ टू काइंड ऑफ ब्रश देम असाइड इन द सेकंड इनिंग्स. नितीश कुमार रेड्डी पिक्स अप हिज फर्स्ट विकेट. व्हेरी व्हेरी हॅपी फॉर हिम एज वेल. आणि मी त्याला म्हणजे NKRच्या ऐवजी NTR ज्युनियरच म्हणत होतो फॉर द लॉंगेस्ट ऑफ टाइम. मग आला तो नाटू नाटू करत. वॉशिंग्टन सुंदर पिक्स अप 2 विकेट्स, क्लीन्स अप नेथन लायन विथ हिज सेकंड बॉल आय थिंक. आणि जस्ट परफेक्ट. आणि मला स्पिनर ऑन स्पिनर विकेट्स अनदर क्रिकेट क्लिशे दॅट आय ट्रुली एन्जॉय. कारण ते स्वतः आउट झाल्यानंतरही अप्रिशिएट करतात. करेक्ट. मस्त टाकला बॉल. काय बाबा फिरवलायस बाबा. मला शिकव ना, तो तसा कसा स्पिन केला सांग ना जरा. आणि द सेकंड विकेट वॉशिंग्टन टूक वॉज मिचेल स्टार्क. आणि दॅट कॅच अगेन गोज इन द आर्काइव्ह ऑफ ऑल थिंग्स गुड. ध्रुव जुरेल. हा, म्हणजे कीपरला पुढे ठेवला की कसं ओनली नोटेबल कॉन्ट्रीब्युशन टू द मॅच क्वाइट ऑनेस्टली. Yes, very much so. तो is he the new Mohammad Kaif? तर असं आपण त्यांना रॅप अप केलं. 2 कीपर आहेत आपल्याकडे. 3 KL राहुल पण कीपिंग करतो. आपण ब्रश साइड केलंय त्यांना. आणि मला आता ह्याच्या पुढे मूव्हिंग फॉरवर्ड इन कीपर मला नवीनच कळलाय आता. 3 कीपर काय तुला सांगतो. We should look forward to like him playing for India someday. एक चेन्नई सुपर किंग्स ने साइन केलेला अनकॅप्ड प्लेयर आहे, महेंद्र सिंग धोनी नावाचा. आपल्याकडे आपल्या देशात कीपर्स नेहमी होते, पण महेंद्र सिंग धोनी नावाच्या प्लेअरने ती जागा अशी ऑक्युपाय करून ठेवली. पोस्ट वे पास्ट हिज प्राइम पण त्याने ऑक्युपाय करून ठेवलेली. म्हणून ते असे विकेट किपरचा असा गाळ झालेला सडनली. आणि मग तो जेव्हा तो बूच असा उचलला धोनीचा, सडनली हॅशटॅग जस्टिस फॉर दिनेश कार्तिक. निडा हा ट्रॉफीचा आपला हिरो. त्याला रिस्पेक्ट करा गाईज. हिरो इफ आय एम नॉट रॉंग, बांगलादेश. येस. एनिवे, मूव्हिंग फॉरवर्ड दो, मला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी. डोंट डू व्हॉट BCCI डिड. डोंट डू व्हॉट BCCI डिड. आय टेल यू वाय. कारण ही विक्ट्री आपण एन्जॉय करू ना, लगेच दुसरा प्रोग्राम चालू करायची गरज नाहीये. बिफोर वी मूव्ह ऑन टू द बिग स्पेक्टेकल ऑफ मनी, मला एक जेन्युइन प्रश्न आहे की ह्या पुढे लाईक इन परपेच्युइटी इंडिया टीम मॅच हारेल का कधीच? हा मला एक प्रश्न विचारावा वाटतो. मला कधीच नाही वाटत. म्हणजे आता आपण पुढच्या मॅचच्या नंतर बोलू. वी ऑल्सो आर इन्व्हायटिंग अनदर गेस्ट ऑन दिस फॉर द फर्स्ट टाइम. पण तेव्हा आपण बोलूच दुसऱ्या टेस्ट मॅचचं. पण लॉंग टर्म फ्युचरमध्ये जे पुढचे 15 वर्ष आहेत जेव्हा यशस्वी जायस्वाल आपल्याकडनं खेळणार आहे, त्यात मला नाही वाटत आपण कधी हरू. एकही मॅच हरणार नाही असं वाटतंय. कारण आता ऑस्ट्रेलियाची राईट दिस डाऊन, नंबर 2 टू नंबर 8, मार्क दिस व्हिडिओ. यशस्वी जायस्वाल finishes his career as the player with the most number of triple centuries. नाही आणि 40 टेस्ट सेंचुरी तर करणारच भाऊ. नाही मी तुला तेच म्हणतोय, ऑस्ट्रेलियाचा कन्सिडर द गोलायथ्स ऑफ क्रिकेट, त्यांचे सडनली नंबर 3 टू नंबर 9 जाणार आहेत, एकत्र रिटायर होणार आहे. हे सगळे एकत्र रिटायर होणार आहेत. त्यांना आपण करतो आहोत त्यांना रिटायर, हे लक्षात येत आहे ना तुला? I still remember again, मी परत माझं my role on this podcast is to mention Steve Waugh, ते मी करतो. That's why they pay you the big bucks. 2004 मध्ये सिडनी टेस्ट वॉज त्याची फेअरवेल टेस्ट होती इंडिया अगेन्स्ट. and scored a good 80 runs, got applauded off when he got out. मस्त त्याचा तो क्लासिक स्वीप मारून आउट झाला होता तो बाउंड्रीवरती आणि गेला तिकडे छान. हे असे चांगले फेअरवेल नाही मिळणार आहेत त्यांना यावेळेस. दे आर नॉट देअर. आय थिंक स्टीव्हच्या आजूबाजूला पण कोण भन्नाट लोकच होते रे जेव्हा तो रिटायर झाला. ऑस्ट्रेलिया आता भन्नाट नाही, भयंकर आहे. म्हणजे इट इज व्हॉट इज गोइंग थ्रू दॅट टीम इज कठीण. म्हणजे सो बेसिकली इंडिया ह्या पुढे परत कधीच हारणार नाही
असं नाही मला ठीक आहे वाटतंय. आता ते सगळं ठीक आहे. टेस्ट क्रिकेट वगैरे बीसीसीआय सारखं मी पण आता डिसिजन घेतलेलं आहे की टेस्ट क्रिकेट चे विक्ट्री सेलिब्रेट नाही करायचे. आपण पैशांबद्दल बोलू. ऍक्च्युली एक दिवस नाही नाही आधीच आपण ऑप्शन चालू करूयात वगैरे, हो हो आपण हो वेगळंच कारण करूया. हा करेक्ट. कारण दॅट आणि इज ऑप्शन क्लिअरली कुठे मोर करणार? इम्पॉर्टंट. साऊदीमध्ये जेड्डाला. जेड्डाला करेक्ट. बिकॉज इट्स बिंग टाउटेड एज द नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर क्रिकेट. ओके करेक्ट. मी काय बोलू नाही ऍक्च्युली शकत उद्या पैसे आले तर मी नाही नाही म्हणतो. म्हणताना सीएसके म्हणले होते की ऑप्शन मध्ये जड्डू असेल का, पण आय थिंक बीसीसीआयने थोडस वेगळंच ऐकल्यामुळे जेड्डाला ऑप्शन करूया ह्याच्यामध्ये सगळे गेले साऊदीला पोरं. रिकी पॉन्टिंग त्याची टीम तिकडे आयपीएल मार म्हटलं खाते, म्हणजे क्वालिटी तर ऑफ तो एव्हरीथिंग ड्रॉप्स. Guys, मी क्रिकेट कालचं एक आपण जे आपण ट्रिव्हिया नाईटला काल आम्ही जिथे मोठ्या स्क्रीनवरती मॅच लागली होती, तर त्या मॅच मध्ये इट वॉज हॅपनिंग इन झिम्बाब्वे फॉर सम रिझन. ती काहीतरी चालू आहे तिथे, एक असे नावं फेमिलियर वाटतायत काही. एव्हिन लुईस वगैरे खेळत होता कालच्या मॅच मध्ये. करेक्ट. पण त्याच्यानंतर मी बिकॉज वी आर नॉट पेइंग अटेन्शन सो मच टू इट, ती मॅच संपली आणि त्यानंतर ते प्रेझेंटेशनच्या मध्ये मागे ते हे लावले असतात ना बिलबोर्ड, ज्याच्यात सगळे स्पॉन्सर असतात, त्याच्यावरती झिम्बाब्वे या देशाचा एक लोगो होता आणि त्याच्यावरती त्यांची टॅगलाईन लिहिली होती की झिम्बाब्वे इज ओपन फॉर बिझनेस. आपण कसे इनक्रेडिबल इंडिया आहोत, हो तसे ते मलेशिया कसे ट्रुली एशिया आहेत, तसे झिम्बाब्वे हे ओपन फॉर बिझनेस आहे. दुकान उघडं आहे. त्याच मॅच मध्ये ते जेवण तयार आहे झिम्बाब्वे. मॅन ऑफ द मॅचला असे चेक्स वगैरे देत होते. मला तोच प्रश्न पडला, अरे हे त्यांना $1 मिलियन देतात, त्याच्यात म्हणजे त्याचं एक पाव वगैरे येईल ना त्याचा. हो साधारण. पण आयपीएल ऑप्शन ही चालू झालेली आहे, और रादर आता संपलेली आहे. आपण हे रेकॉर्ड करतोय तेव्हा, आणि सगळ्या टीम्स इंटरेस्टिंगली सेटअप आहेत. आदित्य, तुझ्याकडे आपल्यासाठी काही इंटरेस्टिंग स्टॅट्स आहेत का, किंवा काही इंटरेस्टिंग स्टॅट्स एज सच नाही, किंवा इंटरेस्टिंग बायज किंवा मार्क केलेले बायज कुठले आहेत? मार्क केलेले बाईज म्हणजे क्वाईट ऑनेस्टली लेट्स स्टार्ट विथ द कॉस्टलिएस्ट बाय ऑफ आयपीएल सो फार. ऋषभ पंत हेडिंग टू लखनौ सुपर जायंट्स. आणि त्याच्याबद्दल आय थिंक व्हॉट अ पेटी मूव्ह टू बिड 27 crore फ्रॉम जस्ट टू टेक इट अवे फ्रॉम श्रेयस अय्यर. त्याच्या आधी 26.75 वर होता. व्हॉट अन इनक्रेडिबली पेटी मूव्ह. आणि बेसिकली लखनौने आणि दिल्लीने असं केलेलं आहे, कारण ऋषभ पंत इज ॲट लखनौ अँड के एल राहुल इज नाव ॲट दिल्ली. तर सर्वात द बेस्ट थिंग अबाउट द ऑप्शन वॉज, एक मीम वॉज गोइंग ऑन की के एल राहुल आणि ऋषभ पंत एकमेकांशी बोलतात की नाही पैसा देते अच्छा सब कुछ है, सिर्फ बॉस थोडा टॉक्सिक आहे, आणि ते गोयंकाने रिट्वीट केलं. मला एकच प्रश्न आहे, कारण दॅट इज द ओनली थिंग आय एम इंटरेस्टेड इन विथ आयपीएल. जयस्वाल अजूनही तिथेच आहे का राजस्थानमध्ये? अजूनही राजस्थान. पण जयस्वाल इज नॉट द यंग प्रिन्स ऑफ राजस्थान एनिमोर. Because there is an even younger prince. Teenagers. Yes, Rajasthan continuing its legacy. Rajasthan continuing its legacy of wanting young boys. तर आपल्याला प्लीज हा कोण आहे 14 वर्षाचा सो कॉल्ड मुलगा, त्याच्याबद्दल काहीतरी सांग ना आम्हाला. सो दिस इज अ 13-year-old बॉय, सूर्यवंशी म्हणून. आणि त्याच्याबद्दल मला फारसं काही आर्टिकल्स मिळाले नव्हते क्वाईट ऑनेस्टली, बट कारण तो 13 वर्षाचा आहे. 13 वर्षाचा आहे आणि त्याच्यावर तो आत्ता जन्माला आलाय. बर्थ सर्टिफिकेट आर्टिकल आहे. टेक्निकली ही इज नॉट अलाउड टू बी ऑन सोशल मीडिया. टेक्निकली ही इज नॉट अलाउड टू बी ऑक्शन्ड ऑल्सो. बट ऑल्सो ही इज नॉट अलाउड टू. माझा तोच प्रश्न आहे की डज दिस नॉट ब्रेक इंडियन लेबर लॉज? कारण अरे हे ह्युमन ट्रॅफिकिंग लेवलचा क्राईम वाटतो मला तरी. 13 वर्षाच्या मुलाला तुम्ही लाईक ओके नाही ह्याला 20 लाख नाही, मी ह्याचे 30 लाख देतो, हे कोण नाही करावं. 30 लाख नाही, 1.1 करोड. चालू तिथनं होतं ना ते, वॉट एव्हर बेस प्राइस पण नाही. ही इज गॉन फॉर 1.1 crores. वैभव सूर्यवंशी पोराचं नाव आहे. म्हणजे आता माझा तोच प्रश्न आहे की राजस्थान रॉयल्सच्या रेस्टॉरंटमध्ये ती पार्टी नाही लावता येणार ना, आम्ही 13 वर्षांखालील लोकांना काम देत नाही वगैरे. सो करेक्ट, दॅट्स द ओनली टेक अवे ऑफ दिस. आय थिंक इट इज मोर ऑफ अ फ्युचर सायनिंग ना मोस्टली. म्हणजे आपण परत 5 वर्षानंतर, परत 3-4 वर्षानंतर ऑप्शन होणारच आहे. सो फ्युचर सायनिंग वर तुम्ही तेव्हा रिटेन करतील ना ते जयस्वाल आणि सूर्यवंशी.
but this is assuming that Suryavanshi is up to the mark for that. हो, So, आता like it's so difficult to like say anything about this. नाही, you're talking about a 13-year-old. का आपण त्याच्या मागे लागलोय असं होतं. See, quite honestly, It's suddenly become a public name. It's become a household name because आता तू IPL biggest Indian television program मध्ये तू ICC चे rules आहेत की you have to be minimum 15 years old to appear in the match, but clearly BCCI is like, what ICC? कोण ICC? So it's crazy. पण स्पीकिंग ऑफ, त्यांनी इफ आय एम नॉट मिस्टेकन इंडियासाठी 200 रन केल्या होत्या इन वन ऑफ दी अंडर समथिंग मॅचेस. बट ही तो अंडर सगळं येतो. ग्रुप ऑल्सो. हां, तो अंडर 19 of course. He's earned a call up to the under 19A team and he's played matches against Bangladesh and England. आणि at 12 years of age he म्हणजे मागच्या वर्षी he starred in the Vinu Mankad Trophy, amassing 400 runs in 5 matches. So my God. नाही, the IPL is a spectacle and this is the biggest spectacle of it all. आणि त्याची सेंचुरी इज अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया अंडर 19, 104 म्हणजे ऑस्ट्रेलिया उधर भी पिट रही है. अरे आमची पोरं मारतायत तुम्हाला गाईज. मेलबर्न में माय रो रही है. पण काही असं धमाल झाली का ह्याच्यात? मी सुरुवातीला फॉलो करायचा प्रयत्न केला पण ती होस्ट खूप बोर करत होती. धमाल म्हणजे फक्त एक व्हेरी क्लिअरली मजेदार गोष्ट अशी झाली की अनंत अंबानी वॉज आकाश अंबानी वॉज वाईंग फॉर विल जॅक्स बेसिकली आणि आरसीबी हॅड द राईट टू काय ते राईट टू रिटेन राईट टू मॅच. तर ह्याने त्यांची बोली दिली आणि बँगलोर वॉज लाईक राईट टू मॅच के लिए मेरे को 2 सेकंड चाहिए असं आकाश अंबानीने असं फक्त लुक दिला, असं केलं की प्लीज वगैरे, आणि दे डिडंट राईट टू मॅच. आणि तो विल जॅक्स हा प्लेअर मुंबईला गेला. इमिजिएटली आकाश अंबानी गॉट अप अँड वेंट अँड हग द गाय हु वॉज एट द आरसीबी टेबल बिकॉज आय डोंट नो हु दॅट गाय वॉज, कोणतरी असेल त्यांचा. सो दॅट इज द थिंग. अपार्ट फ्रॉम दॅट असं फन एलिमेंट काहीच नाही झाली. नाही असं कुठला मेजर माणूस खूप जास्त पैशाला गेलाच नाही, कोणीच घेतला नाही वगैरे. काय बोलण्यात काय पॉइंट आहे का? कारण ऍक्टर्सना युजली मिळत नाहीत पैसे क्रिकेट खेळायचे. इवन इफ यू आर वन्स अन ओपनिंग बॅट्समॅन ऑफ ऑस्ट्रेलिया, क्वाईट ऑनेस्टली वन ऑफ द डेडलीएस्ट ओपनिंग बॅट्समॅन ॲट वन टाइम, मल्टिपल टाइम ऑरेंज कॅप विनर. येस, आणि डेडिकेटेड टू वन IPL टीम टू अ पॉइंट वेअर दॅट टीम हॅज मेड यू फ्रॉम दॅर रिजन. पण डेव्हिड वॉर्नर हॅज गॉन अनसोल्ड इन द एंटायर. द फनीएस्ट थिंग वॉज ऑक्शन झाल्यानंतर एक ऍक्सिलरेटेड ऑक्शन करतात जेव्हा टीम्स म्हणतात. आय थिंक दॅट इज नॉट स्ट्रेट अप एम्बॅरेसमेंट. म्हणजे ऍब्सोल्युटली इनफॅक्ट टीम्स हे सांगतात, टीम्स लिस्ट करून देतात आणि म्हणतात की मला एकदा परत ह्याच्या लेट मी हॅव अ सेकंड लुक ॲट हिम. त्याला परत बोलावला ऍक्सिलरेटेड मध्ये आणि परत अनसोल्ड गेला. म्हणजे माझ्या डोक्यात असं आलं की आय थिंक तो जो डायलॉग आहे ना की आय वॉन्ट हिम टू नो इट वॉज मी, आय थिंक काव्य अमरन वॉज दॅट. काव्य अमरन म्हणत होती आय वॉन्ट डेव्हिड वॉर्नर टू नो की मी त्याला परत बोलवलं होतं जस्ट सो दॅट ही गोज अनसोल्ड. पण हे ऍक्सिलरेटेड ऑप्शन मध्ये बेस प्राइस कमी करून येतात का? म्हणजे संध्याकाळी नाही तेवढीच ठेवून. आता काय होणार, आता ऑप्शन झाल्यानंतर देन आउट ऑफ दिस कॉन्ट्रॅक्ट टॉक्स विल स्टार्ट की तू बेस प्राइस 2 करोड सांगितलं पण मी तुला 10 रुपये देईन, तू खेळ, कारण तुला खेळायचंय ना, खेळायला येतोस का, तुला पण तुझ्या घरचा चुला चालवायचा आहे ना, मग तू ये 10 रुपयाला खेळ. सो बेसिकली आय एम प्रिटी शुअर डेव्हिड वॉर्नर विल गेट वन ऑफ दोज कॉन्ट्रॅक्ट्स फ्रॉम ऍट दिस मोमेंट ऑफ टाइम इव्हन मुंबई इंडियन्स, क्वाईट ऑनेस्टली. कारण काहीच सांगतात नाही, ओपनिंग बॅट्समॅनला कोणीच नाहीये. एक रोहित शर्मा नावाचा आहे. आय वॉज सरप्राइज्ड की मुंबईने रोहित शर्माला रिटेन केला आफ्टर दॅट debacle that happened of last year. It is more what debacle, guys? What debacle? I don't even know what you're talking about. The one family is as strong as ever and we are coming for that 6th title. I don't even know हे काय बोलणं चालू आहे, डिबाकल वगैरे सगळे मस्त चालू आहे गाईज. दिविज हे म्हणतो की ते आमचं इंटरनल मॅटर आहे, तुम्ही त्यात नका पडू. संपला विषय. म्हणून ईशान किशनला पहिली चान्स में निकल असं झालेलं आहे. त्याला हाकलला म्हणजे ईशान किशन कुठे गेला गाईज? हैदराबाद, सनरायझर्स हैदराबाद. अरे बापरे, त्यांच्याकडे पुरेसे बॅट्समन नव्हते. हैदराबादची टीम ऍट द मोमेंट खूप सही आहे.
So I think the strongest teams are Hyderabad and Rajasthan at the moment, quite honestly. Yes. So And Rajasthan is strong because of one person only. करेक्ट, संजू आणि सॅमसन. meanwhile तिकडे चेन्नई सुपर किंग्स मध्ये रिटायरमेंट होम बनवलेलं आहे अख्ख्या टीमने. ऑफकोर्स चेन्नई सिनियर किंग्स. एक आजोबा बसलेले आहेत अनकॅप्ड म्हणून आणि कॉस्टलीस्ट अनकॅप्ड प्लेअर at the moment with a team. Ashwin going back to CSK was a surprise to me. Ashwin was also going back. ते PR आहे माहितीये का? It is clearly that. I mean, that whole thing is an exercise in PR. काय बोलतोयस यार? त्यांच्या सगळं टी शर्टच्या कोपऱ्यावरती नवीन कंपनीजचे लोगो असतात. रवींद्र जडेजा, आय एम नॉट सरप्राइज, त्यांनी हेअरकट मध्ये पण असं कोका कोला लिहून आला कधीतरी, तर आय वोंट बी सरप्राइज. Yeah, but primarily the reason why Ashwin shifted to CSK is CSK ला एक कॉन्टेंट क्रिएटरची गरज होती, कारण बाकीच्या सगळ्या टीम्स कडे स्ट्रॉंग कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, पण चेन्नई वॉज लॅकिंग दॅट. सो आय थिंक दॅट्स द ओनली रिझन. अजून मला तरी काय वाटत नाही कशासाठी असणार तो तिथे. स्पीकिंग ऑफ ऑस्ट्रेलियन ओपनर्स गाईज, दो प्रेझेंट आणि पास्ट इफ यू विल, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या न्यूज आणि जेड्डामध्ये होणाऱ्या न्यूज, तर पुढच्या मॅच साठी ऑस्ट्रेलिया काय करणार ओपनिंग साठी याच्याबद्दल बोलायला आपण आपला एक गेस्ट बोलवलाय. तर आदित्य, त्या गेस्टला एकदा इंट्रोड्यूस कर, किंवा ओमकार त्या गेस्टला इंट्रोड्यूस कर. सो आता आपल्या प्रिव्ह्यू सेगमेंटमध्ये आपण आलेलो आहोत, दुसऱ्या टेस्ट साठीचा प्रिव्ह्यू सेगमेंट, आणि त्याबरोबरच पहिल्यांदाच माझी बॅटिंग या पॉडकास्टवर पहिल्यांदाच मराठीत एक गेस्ट आलेला आहे. आणि कोणत्याही मराठी पॉडकास्टवर कधीच गेस्ट नाही, पहिल्यांदाच या पॉडकास्टवर मराठीत पहिल्यांदाच. जितके क्लासिफायर लावू तेवढे लावून मराठीत पहिल्यांदाच हा एक गेस्ट आम्ही पॉडकास्टवर बोलवलाय. आमचा खूप चांगला मित्र आणि इंडियन क्रिकेटचा सर्वात मोठा फॅन अनुपम बर्वे. हाय गाईज. तर कसं वाटतंय अनुपम, तू 2-3 आठवड्यांपूर्वी खूप खुश होतास आणि त्यानंतर इंडिया एक मॅच जिंकले, तर तुला कसं वाटतंय? नाही, आता काय, पुढची मॅच ज्या ठिकाणी आहे ना, तिथे एक सुंदर 36 ऑल आउट झाला होता काहीच वर्षांपूर्वी. सो म्हणजे ऑस्ट्रेलियाची पॉसिबिलिटी ऑफ 36 ऑल आउट इज व्हेरी हाय. आय एग्री विथ यू. नाही, बट ऑलवेज ऑल्सो रिमेंबर शर्मा इज कमिंग बॅक. सो इंडिया इज व्हेरी लाईक you take Sharma away and suddenly everybody performs. So नाही, so we are all शर्माचा रिटर्न हा खूप मोठा फॅक्टर आहे. द टेस्ट टीम, ऑफिशियल टेस्ट टीम कॅप्टन ऑफ इंडिया इज रिटर्निंग, आणि आपली बॅटिंग चालू असताना तो लँड झाला. मग त्याच्या बॅगा रेंज रोवर मध्ये भरत असतानाच फुटेज वगैरे दाखवलं, आणि मला थोडंसं असं झालं की मग आता कोण बाहेर बसणार आहे. कारण माझं म्हणणं आहे, बेस्ड ऑन द फर्स्ट टेस्ट मॅच, KL राहुल हॅज सिमेंटेड हिमसेल्फ ॲज द ओपनर अलॉंग साइड यशस्वी जयस्वाल. राईट. त्यामुळे रोहित शर्मा जर खेळणार असेल त्याच्यासाठी माझ्याकडे एकच जागा आहे, ती आहे नंबर 6 ला त्यांनी यावं, जिथे तो सुरुवातीला यायचा, जिकडे त्याचं इंडियन टेस्ट करिअर चालू झालेलं, आणि हा त्याचाच कॉल असणार ऍज कॅप्टन, तर त्यांनी तो घ्यावा असं माझं म्हणणं आहे. कारण हे आपण सगळं खूप फॅन्टसी लँड मध्ये राहणं बंद करूया. What will end up happening is that KL Rahul will be asked to bat at 6. देवदत्त पडिक्कलला काढून शुभमन गिलला परत आणणार, आणि रोहित शर्मा will open the innings, and that is the law of nature, आणि तेच होणार. पण शुभमन गिल अजूनही फ्रॉम व्हॉट आय हेard yesterday, this is as latest as 27th of November that his hand is still bandaged. तर not that no one has played cricket before with a bandage on their hand, पण जर नसेल फिट तर का रिस्क घेतोय आपण, पुढच्या 3 टेस्ट मॅचेस खेळू शकतो. कारण देवदत्त पडिक्कल इज युजलेस, म्हणजे दॅट्स वाय की माइट एज वेल हॅव अन इंजर्ड शुभमन गिल इन द साइड. पडिक्कल मेड इट व्हेरी क्लिअर इन द फर्स्ट टेस्ट मॅच. पडिक्कल आपला लबुशेन आहे का? नाही, आपल्याकडे लाबुशेन नाहीये. बरं गाईज, तुम्हाला लक्षात आहे ना, ही रात्रीची टेस्ट मॅच आहे. करेक्ट, ऍब्सोल्युटली. हे तर हा एक मुद्दा आहेच आहे. कोणी नाही आपल्याकडे रात्री. असेच प्लेयर निवडायला पाहिजेत, त्यांना जागरणाची सवय आहे. एजिंग स्क्वॉड आहे, त्यांना रात्रीचं नीट दिसत नाही. ते पण लक्षात ठेवायला पाहिजे की वय झालेल्या लोकांचा तो प्रॉब्लेम आहे की रात्री बरोबर बॉल दिसत नाही, काहीच दिसत नाही.
एकच प्लेअर आहे जो जयपूर मधनं खेळतो, त्यामुळे त्याला पिंक नीट दिसणार आहे आणि तो 300 मारणार आहे. यशस्वी जायस्वाल. पण ऑस्ट्रेलियासाठी व्हेरी व्हेरी ऑमिनस साइन्स. आणि काय hang on before you go there, let's talk about the Indian lineup. I know it's a day night test आणि ह्या दोन गोष्टी इनएव्हिटेबल चेंजेस आहेत की रोहित शर्मा आणि शुभमन गिल विल कम बॅक इनटू द लाईनअप. सो पडिकल आउट आणि जुरेल आउट इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. आणि ऑर्डर इज एनीबडीज गेस की रोहित शर्मा जयस्वाल ओपन. Is Jurel going out a certainty because that thins the batting? Because look, Kohli is not going to perform, Sharma is not going to perform. That leaves about a century in one of the innings from Jaiswal. एक फेल्युअर तो बनताय बीच में, कारण का त्याचं ते टेम्परामेंट तसं आहे की तो मध्ये एक फेल्युअर असतं. अजून कोण आहे पण 2 स्कूप्स मारेल कुठल्या तरी एका अत्यंत अगेन्स्ट ऑल ऑड सिच्युएशन मध्ये, पण अदरवाइज बॅटिंग कोण करणार आहे जुरेल नसेल तर? जुरेल तरी कुठे करतोय बॅटिंग आता? नाही हो म्हणजे आता नाही करत आहे, पण करू शकेल असा तो आहे. अजून कोण आहे? बाकीचे पण कोणीच नाही करू शकेलच्या लॉजिकने रोहित शर्मा प्लेज ना, कारण रोहित शर्मानी करून केलेले रन्स आहेत त्याच्याकडे दाखवायला. त्याच्या ऍक्च्युअली 18,000 रन्स आहेत गाईज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. सो कदाचित जमतं त्याला क्रिकेट. When was the last significant contribution in tests? For Dhruv Jurel, even I'm struggling to remember that. Sharma. इंग्लंड सिरीज ना आपल्याकडे जेव्हा झाली होती गेल्या वर्षी तेव्हा. इंग्लंड. रोहित शर्मा नाही रोहित शर्माची सेंचुरी आहे त्या सिरीज मध्ये. पण त्याच्यात त्यांचे जेव्हा 7 स्पिनर्स आजारी होते तेव्हा सेंचुरी आहे ना ती. ते झालंच, पण आता ऑस्ट्रेलिया टीम बघता ही कॅन सर्टनली बॅश. I don't think so. It is about us having the strongest batting lineup. It is about us having a better batting lineup than Australia at this point. अच्छा, they are out of runs. Practically like a matchup of bat versus ball जर असेल तर we have a better batting unit and right now they have a better bowling unit. Yes. बरोबर. पण it's that. पण at the same time उलट जेव्हा करतो आणि if you talk about Australia's 11 for the second test, do you think they will change something? Because ते यावेळेच्या पण टॉसला हा म्हणला फक्त की like one player who's coming back from injury. Sorry, it was just David Warner being replaced with McSweeney and the rest of us are the same for the past 3 years. So कारण मॅक्सविनीला पण म्हणजे त्यांनी असं फोर्सिबली वरती टाकलेलं आहे, कारण त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये. त्यांच्याकडे एक तो लांब केसवाला, त्याचं नाव विसरतोय मी, ज्याला सारखं डोक्याला बॉल लागायचा तो ना, विल पुकॉव्स्की. हा तो आहेच, पण सॅम कॉन्स्टास आहे खरं तर, किंवा कॉन्स्टास बद्दल म्हणायचं होतं. पण हा मी काहीच केलं नाही असं म्हणणारा कोण होता तो अंपायर ना, की नाही मला काहीच माहित नाही, मी फक्त खिशात हात घातला होता, वाला कोण होता तो बॅनक्रॉफ्ट. तो स्टीव्ह स्मिथ ते हे करत नाही बॅनक्रॉफ्ट त्यांनी काल काहीतरी बरं केलं. तो ही इज हॅव्हिंग अ गुड सीझन ॲट द शील्ड. सो इज कॉन्स्टास. त्यांचं सगळ्यांचं तेच झालंय की दे आर ऑल ॲव्हरेजिंग इन द मिड 30s राईट नाव. सो ओपन कोड करणार हा प्रॉब्लेम आहेच त्यांचा एक वेगळा. त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हावेवर इज नॉट द ओपनर, कारण मॅक्सविनी लेट्स सी ना दोनच तर इनिंग्स खेळताना, आणि आपण त्याला बॅटिंग करताना दोन्ही वेळेला ही हॅजंट फेस्ड एनीवन बट बुमराह. ही हॅज ओनली फेस्ड बुमराह. इफ यू आर ओपनिंग दॅट इज युअर करियर. इफ यू आर ओपनिंग अगेन्स्ट इंडिया दॅट इज युअर करियर. करेक्ट, पण इट्स हिज फर्स्ट सिरीज गाईज, आणि त्याला ही इज नॉट द वन टू बी ड्रॉप्ड इज व्हॉट आय एम सेइंग, कारण तो दोनदा फेल झालाय, वेअर एज एव्हरीवन एल्स हॅज फेल्ड मोर दॅन नाही. द vultures are circling around Marnus, right? म्हणजे Marnus is the one who will do. तुम्हाला गंमत सांगतो. Vultures you mean his own starting 11? नाही, ते टीम डिस्कॉर्ड तर झाला त्यांचा प्रेस. एक their biggest mistake was letting Josh Hazelwood do. Josh Hazelwood. त्याला नाही करायचं माईक समोर पुढे. But Marnus Labuschagne at one point, like I remember in before the pandemic, he was in a series averaging 120 or something. आणि मी त्याचे नंबर आता बघितले तर हिज टेस्ट करिअर सिन्स 2020 हॅज बीन 3 मॅचेस 2020 मध्ये ज्यात 403 रन केलेत ऍट 67.17 ऍव्हरेज.
त्यानंतर 2021 मध्ये द ॲव्हरेज कम्स डाऊन टू 65, देन इट कम्स डाऊन टू 56, देन इट कम्स डाऊन टू 34, and 2024 is averaging 24.5. पण त्याचं थोडं असं आहे का, म्हणजे त्याचं ती हो म्हणेपर्यंत मी चांगला वागणार आहे, मला स्टीव्ह स्मिथ मित्र बनेपर्यंत मी खूप चांगला खेळणार आहे, आणि आता दोस्ती झाली तर आय डोंट नीड टू प्ले वेल. मला ही वॉज लाईक ही आयडॉलाइज स्टीव्ह स्मिथ, आणि मग मला कसं मी त्याचा शॅडो करतो, माय काइंड ऑफ फॉलो हिम, माय आस्किंग ऑल द लॉट ऑफ क्वेश्चन्स. आता दोस्ती झाली, आता स्पीड डायलवर आहे, तर आय हो, आणि ते ऍशेस मध्ये थोडा वेळ तरी बघायला मिळालं होतं की मार्नस आणि स्मिथ एकत्र बॅटिंग करतायत खूप वेळ, आणि तेव्हा असं वाटतं की आपली स्क्रीन ग्लिच होतीये, कारण ते झटके देतच खेळत असतात. पण इफ द हंगर इज गॉन, तर मग दॅट्स गोइंग टू बी अ डीपर इश्यू दॅन जस्ट फिक्सिंग टेक्निक. म्हणजे हंगर जर गेला असेल आता, तर मग दॅट्स गोइंग टू बी व्हेरी आणि हंगर पुजारा व्हायचंय हे कोणीच म्हणू नये ना, म्हणजे मला पुजारा व्हायचंय तेच ना. आणि रोहित शर्माची हंगर कधी जातच नाही, सो ते दिसतच आहे. सो फॉर पीपल टू ब्लेम रोहित शर्मा इज व्हेरी रॉंग. ॲपेटाईट फॉर रन्स, त्याला तल्लफ येते आणि मग तो जातो आउट होऊन. पण स्पीकिंग ऑफ दीज टू, लाईक ऑस्ट्रेलिया नंबर 3 and 4, स्मिथ आणि लाबुशेन, त्यांच्या दोघांच्याही डोक्यात ते ब्रॅडमन आहेत, पण त्यांचं दे आर बॅडमन. सिच्युएशन चांगली असेल त्यांच्यापेक्षा. It is so sad to see Smith having come to this, na? Right. कारण तो एक पॉइंट होता, his entire USP was not getting LBW. तो LBW आउट व्हायचा नाही, आणि आता or not just getting out in general, आउटच व्हायचा नाही यार. नाही, त्याच्या LBWच्या शफलिंग मुळे स्टम्प्स पण कन्फ्युज व्हायचे, काय म्हणजे काही करायचं नाही स्टम्पांना की काय कुठे आहे. बट कमिंग बॅक टू माय सुपरस्टिशियस साइड, माझं म्हणणं आहे की प्रत्येक बॅट्समनच्या आयुष्यात लिहून ठेवलेले असतात LBW, अँड त्याचे सगळे आता कॅश आउट होत आहेत की आता तो फक्त LBW होतो. नाही, पण इन जनरल लुकिंग ॲट दॅट काइंड ऑफ बाउन्स दॅट इंडिया इज ऑन, आणि आता थोडासा अनस्टेबल काइंड ऑफ एन्व्हायरमेंट जी ऑस्ट्रेलियाची आहे, व्हॉट इज द सेकंड टेस्टचे प्रेडिक्शन्स फॉर द लाईनअप का हे? नाही, फॉर द रिझल्ट. Whoever bats first wins. Simple as that. But that's not a prediction. That's a predicament basically. नाही, one all. मला खूप वाटतं, गिव्हन आवर हिस्ट्री विथ द पिंक बॉल आणि ऑस्ट्रेलिया हॅव्हिंग प्लेड मोर पिंक बॉल दॅन एनीवन इन द वर्ल्ड, त्यांना थोडा ऍडव्हान्टेज आहे. या मॅच नंतर द डिस्कोर्स इज दॅट त्यांच्याकडचं क्रिकेट संपलंय, पण मला नाही वाटत इंटरनली काही पॅनिक स्टेशन्स अजून झालंय की लाईनअपही चेंज होईल, असं मला वाटत नाही. प्रायमरीली बिकॉज बाहेर काढायला 3-4 नावं खूप अपफ्रंट दिसत आहेत, त्यांच्या बदल्यात यायला कोणीच नाहीये, सो त्यामुळे ते राहतील. विच इज द एक्झॅक्ट ऑपोजिट ऑफ द लिटमस इज बेसिकली कॉलिंग पॉन्टिंग इन. जेव्हा त्यांची खूप असते तेव्हा ते पॉन्टिंगला बोलवतात. पॉन्टिंग गेला, जेड्डाला फ्लाईट गेला, वेळ लागणार. हा, एक्झॅक्टली. पॉन्टिंग सध्या प्रीती जिंटाबरोबर हँगआउट करतोय. नाही, त्याला जेव्हा त्याला हे पाहिजे, म्हणजे होलसेल चेंजेस वाला जो एक येतो ना की नाही, वी नीड टू रिअली लुक एट इंट्रोस्पेक्ट आणि सी वेअर वी आर वगैरे, त्याच्यासाठी आफ्टर दिस सिरीज तोच टाइम आलेला आहे. वेदर दे विन ऑर दे लूज. आणि ते खूप मवाळ वागतायत, हा मला खूप वाईट वाटतंय, कारण ते आता ते चांगले का छान का वागतायत ते. ते आता मागच्या टेस्ट मध्ये ते रनआउट वाला हे वेर इज द एलिगेशन, वेर इज द ऑस्ट्रेलियन प्रेस एलिगेशन की बुमराह चक करतो वगैरे, ते कुठे आहे सगळं? वेर इज दॅट डिस्कोर्स की नॉट आवर स्टीव्ह बकनर. कसं आहे माहितीये का, जेव्हापासून ऑस्ट्रेलियन्सचं क्रिकेट सोर्स इन्स्टेड ऑफ मीडिया हॅज बिकम पॉडकास्टिंग, आणि हे पॉडकास्टवाले ट्रॅव्हल करायला लागले, ते म्हणाले अरे वा, बाकीचे पण असे असतात का कल्चरल शिफ्ट, म्हणजे आपण पण सभ्यपणे वागू शकतो का वगैरे, असं झालेलं आहे. तो इन जनरल ऑस्ट्रेलियन कल्चर शिफ्ट झालेलं आहे, त्यांना कळायला लागलंय की जगभरात काय चालू आहे. बट या बॅटिंग वाईज आय थिंक ऑस्ट्रेलिया नीड टू डू समथिंग लाईक ते जे कायम स्टेटमेंट आहे, पॅट कमिन्सचं पण आता स्टेटमेंट होतं की ऍट हिज बेस्ट वी वॉन्ट मार्नस ॲट 3, बट ऍट हिज बेस्ट लाईक मग वी ऑल्सो वॉन्ट रोहित शर्मा ॲट 1. पण ऍब्सोल्युटली. आणि ॲट हिज बेस्ट वी वॉन्ट मार्नस लॅबुशेन बॉलिंग 135
KMPH Rockets, Yes. banging it into the paint. Hey, but guys, what's the update on Green? Green कुठे हरवला? Injured. हात Big मोडलाय. injury, हा. big injury. He's So out. he's He's not not even returning in back, the. He's not even in the 16-man squad. Yeah. Yeah. 135 म्हणलास म्हणून मला ग्रीन आठवला कारण का Oh, correct. म्हणजे That's his height, yes. 135 Yeah. meters वरनं जो एक bowling टाकतो तो. In fact, I'll tell you another funny thing. त्यांची 16-man squad पण 16 manची नाही आहे. त्यांच्याकडे 14च आहेत. 14 लोक आहेत. हो. But that's the home thing ना, they you can replace players. Yeah. where are the पण immigrants? बाकीचे पण 5 नावं तरी द्यायची. माझ्या भावाचं कुठे आहेत? नाव, उस्मान माझ्या बहिणीचं ख्वाजा. नाव असं काहीतरी टाकून द्यायचं होतं ना. नाही पण कुठे ते दीपक पटेल आणि उस्मान खवाजा आणि Yes. रचिन रवींद्र कुठे आहेत ऑस्ट्रेलियात? दीपक पटेल तुझा कम्पॅट्रिएट आहे बरं. नाही We have bring moved on to Aijaz Patel. तो रूल आहे ना, there has to be one Patel in the New Zealand squad at all times. Yeah. No, but ऑस्ट्रेलियामध्ये, I mean, come on, यार. Where are the immigrants? I want more immigrants. Will Pucovski doesn't count as one. He's still Caucasian. Immigrant म्हणजे वेगळ्या आणि रंगाचा. बरोबर ब्राऊन आहे. रंगाचेच पाहिजे का? ब्राऊन आणि मुंडेच आणि पाहिजे. फायनली ऍट द एंड ऑफ द डे अंडर द वोक कॅप्टन्सी ऑफ पॅट कमिन्स जर इमिग्रेंट्स येत नसतील हो. तर Yeah. कुठून येतील गाईज? हो, आणि ह्याच pace- कॅप्टन्सी मध्ये यायला पाहिजेत. आता कॅनडाने बॅन केलंय ना, मग आता येतील आय थिंक ऑस्ट्रेलियाला बाकीचे सगळे. पण नाही, genuinely there is like a dearth of good batting options there, आणि that is the only reason ही मॅच थोडीशी सुसह्य होणार आहे फॉर इंडियन्स टू वॉच or also Correct play. आहे. बरोबर आहे. Guys, that- This is I don't think so it is going to be a 5-day affair at all. अरे नाही कुठलीच पण India is not allowed to play 5-day tests anymore. हो, हो, बरोबर आहे. Sorry, तुम्ही तो 16 जेव्हा दिवसाची test ठेवली तरी आपण बांगलादेशला तुडवून हे येतो. So, हे वेज थेफ्ट बंद करा गाईज. रोज या खेळायला. त्यांनी काही नाही तर चौथ्या दिवशी संपली तरी एक वन डे खेळून टाकायची. हो, हे माझं काहीतरी करा ना. क्रिकेटबद्दल. नाही मला वाटतं की एक इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज 2020 स्टँड बाय वर ठेवावी चौथ्या पाचव्या दिवसासाठी. अरे पण आता आपल्या Any squad वेगळा आहे. तिन्ही स्कॉट्स तिन्ही फॉर्मॅट साठी 3 वेगळे स्कॉट्स आहेत ना, तर व्हेरी वेल कॅन बी डन इन दॅट सिनेरिओ. हो. आय डोंट थिंक वी आर व्हेरी फार फ्रॉम कॉन्करंटली ब्रेबोर्न आणि वानखेडेला 2 वेगळ्या इंडियाच्या मॅचेस चालू आहेत. करेक्ट. वी आर नॉट व्हेरी फार फ्रॉम दॅट. दिनेश आणि कार्तिक खरं तर कॉमेंटेटिंग बोथ चारही गेम्स. आणि चारही टीम प्लेइंग इन वन, खेळत कॉमेंटेटिंग दी अदर. बॅटिंग करता करता कॉमेंट्री करतोय त्या मॅचची. I also think that you've just described the IPL. So, unknowingly IPL. ऍक्सिडेंटल IPL. Anyway, moving back to the preview of this test. Yes. Yes. Okay, चल crazy predictions लवकर एक crazy prediction. I think we are in for a absolute no contest kind of game, ज्याच्यात आपण once again ऑस्ट्रेलियाला स्मोक करतो. आणि this will be our pink ball redemption. Bumrah breathing fire, Rohit Sharma from the top, आणि विराट कोहली another century is 100% loading. Watch this space. I've said की त्याच्या 500 रन होणार आहेत या सिरीज मध्ये, पण maybe I've been too conservative. I don't know. पण watch this space. Virat Kohli's second century is loading in Adelaide. That pink ball is going to be by the boundary rope for 90% of the game. Okay, ठीक आहे, चल I'll get to that point. ओमकार, तुझा crazy prediction? माझं क्रेझी प्रेडिक्शन इज ऑस्ट्रेलिया लेवल दिस ऑन द बॅक ऑफ अ ह्युमिलिएटिंग. क्रेझी. अरे क्रेझीच म्हणतो मी. तू आता बघितलंस त्यांची काय हालत आहे. झोपत नाहीयेत ते रात्रीचे. पण नाही, मला जेन्युइनली वाटतं की ही पिंक बॉल थोडंसं जड जाणार आहे इंडियाला. इट्स नॉट गोइंग टू बी ऑन द मोमेंटम ऑफ अ फर्स्ट विन, बट दिस विल बी अ स्टँड अलोन टेस्ट दॅट त्याच्यात बाकी सिरीजचा काही घेणं देणंच नाहीये. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आहे चान्स. इफ दे कॅन कीप इंडियन बॅट्समॅन क्वाइट, त्यांना आहे चान्स. कारण त्यांच्याकडे बॅटिंग नाहीये. बुमरा पण त्याच पिंक बॉलनी टाकणार आहे ना. त्यामुळे as long as you keep them quiet, you keep them closer to 250 every time they bat, you have a chance. आणि that this is the only match I can say that about. कारण नंतर त्यांचे टर्निंग ट्रॅक्स आले की आपले 2 स्पिनर येणार आणि मग संपणार. अनुपम, crazy prediction for the next match? Look, I am rooting for a Smith Labuschagne 250 partnership.
Nice. This is called crazy, Omkar. This is called crazy. अख्ख्या सिरीजचं नाही बोलत आहे आपण. I think this is the match which like you said, because it's a pink ball test, because it's Adelaide, where आता notwithstanding the fact that मागच्या 2 टेस्ट इथे वेस्ट इंडिज विरुद्ध एकाच वर्षाच्या अंतरात झाले, which is not a litmus, which is not a sample set of any kind, पण त्याच्या आधीच्या 2 टेस्ट इंडिया होते, एक इंग्लंड एक इंडिया, आणि ऑस्ट्रेलिया हॅज फेल्ड व्हेरी वेल हिअर historically. Also, see, Australia as a cricketing nation or a sporting nation, they've had several lulls in the last 2 decades. Post-Ponting era, they had a lull where they had a bowling lineup which had Hilfenhaus, Siddle. हो, म्हणजे कोणीच नव्हतं. म्हणजे काहीही होत. हा, डुगी बॉलिंजर, रायन हॅरिस, पीटर सिडल, एक जॉन्सन सोडला तर बाकी कोणीही फास्ट बॉलिंग टाकायचं. सो देव हॅड देअर लल्स, बट राईट नाव I think I have great regard for Pat Cummins as a captain. Australia don't take their losses very lightly, despite, and this is a squad that can actually spring back, because see, it's not if you actually look at the Australian press ना, आता इतके उडलेत त्यांच्यावर की they are not going to take it very lightly. आता जनरली आपल्याकडे कसं माती टाकून टाकून पिच वळवतात, तसं आय डोंट नो ते काय करणार आहे तिथे, पण पिंक बॉल साठी दे विल, पण का प्रॉब्लेम तर डबल गेम इज की हार्ड करून सुद्धा उपयोग नाही. आपल्याकडे बुमरा आहे रे, म्हणजे ते उलट आहे खरं तर. आता असं झालंय की त्यांनी पण टर्निंग ट्रॅकच करावा, आपल्यालाही तेच आपल्याला खेळता येत नाही. मला वाटतं की त्यांनी सँडनरला हायर करावं. बघ, तू आता ब्राऊन इमिग्रंट्स मागत होता, आता पांढरा इमिग्रंट मागतोय. काय तुझं काय पॉलिटिकल स्टान्स? इट शुड वर्क बोथ वेज ना. एक असा कोणीतरी स्मिथ नावाचा प्लेअर इंडियाकडनं पण खेळायला पाहिजे ना, मग असं कधीतरी. क्रिकेटचे रूल्स त्यातल्या त्यात आपण संजू देऊ शकतो मी तुला. नाही, डेव्हिड जॉन्सन जाऊ शकतो ना. जेकब मार्टिन. So going back to my wild prediction, I think this is the test where Smith and Labuschagne are going to find it back, and there's going to be garnishing of Head and Marsh also contributing, and they are going to make at least one huge score. Okay. 400 plus का 500 plus? हल्ली ह्यूज जरा बदललंय ना. टेस्ट क्रिकेट has become so काही एका पॉइंटला 850 करून नंतर 2 मॅचेस कचरा करून घेतात, एका ठिकाणी 46 ऑल आउट होऊन नंतर हे. सो आय डोंट नो, बट 400 प्लस डेफिनेटली. ओके, पिंक बॉल त्यात मधला सेशन, तो सनसेटचा सेशनच माती असतो. अरे तो 100%. तो 1.5 तास फार वाईट असतो. थँकफुली पूर्ण रात्री खेळायला पाहिजे ना एक मॅच. पूर्ण रात्री, एक पूर्ण रात्रीच खेळायची, म्हणजे आफ्टर सनसेट चालू करायची मॅच आणि मग खेळायची. अरे पण समहाऊ फ्लडलाइट्स खाली बॉल लीव्ह करणं फार बोर वाटतं यार. हो, कडक ऊन पाहिजे वर. रिव्हर्स आयडिया ऑफ लिव्हिंग द बॉल वर्क्स ओनली इन डे लाईट. म्हणजे बघा मी सोडलाय, हा कसा दिसतो बघा. आणि लालच पाहिजे यार, लालच पाहिजे. हे पिंक बॉल वगैरे सगळा हा वोकपणा बंद करा. स्टॉप दिस वोक नॉनसेन्स. पण मला हे बॉलचं नॉनसेन्स खरंच आहे, कारण डे नाईट मॅचेसला पांढऱ्या बॉलनी खेळायचे ना. हो, तर लाल बॉलनी पण खेळता यायला पाहिजे. नाही, I think Lal is not visible in the sky. Has done Cheteshwar Pujara has another content creator, Cheteshwar Pujara has done a nice breakdown of difference between red ball and pink ball. तर त्याच्या शाईन बद्दल हे केलं, आणि त्याने ऑब्व्हियसली व्हाईट बॉल पण कंपॅरिझन केलंय. तो म्हणतो ऑफ ऑल द 3 balls, the pink ball has the most amount of shine. So रेड बॉल डेड लगेच होतो, म्हणजे विदिन 15-20 ओव्हर्स मध्ये तो इट स्टार्ट्स गिव्हिंग अप काइंड ऑफ अ थिंग. पिंक बॉल इज अ लॉट मोर स्ट्रॉंगर इन दॅट सेन्स, बिकॉज इट हॅज त्याची लॉन्जिव्हिटी जास्त आहे, इवन मोर देन अ व्हाईट बॉलची, आणि त्याचा शाईन जास्त आहे. सो दॅट फॅक्टर कम्स इन टू द पिक्चर की रेड आणि व्हाईट काइंड ऑफ फेवर द बॅट्समन, बट द पिंक काइंड ऑफ फेवर्स द बॉलर. त्यात कुकाबुराचे तर अजूनच वेळ घेतात ना जुने व्हायला बॉल. पण पुजारा त्याच्या पॉडकास्ट मध्ये लागतो कुठला जास्त याच्याबद्दल बोललाय का? 1-2 सेशन सर्वाइव्ह पाहिजे, छातीवर कशाचे जास्त पडतात, म्हणून त्याला बसूनच केलाय तो पॉडकास्ट. आय कॅन ऑलमोस्ट आता सध्या त्याला फक्त इथे लागतंय, कारण त्याला कोण सिलेक्ट नाही करत. त्याला रील टाकता येत नाहीये. इंडिया जिंकल्यावर त्याला वाईट वाटतं, कारण त्याची रील अडकलेली असतात, आणि रील टाकू शकत नाही पुढे.
मला पुजारा दिसतो असा क्रीज वरती उभा असा बॅट घेऊन आय एम द बॅट म्हणताना की कुठेही लागलं तर मीच रन स्कोर केलं. त्याच्या दर कॉन्टेंट पीस मध्ये मी पुन्हा येणार असं दिसतं. ऍक्च्युली त्याचं एलबीडब्ल्यू सारखं एक रिडेफिनेशन केली पाहिजे ना, बॉडी बिफोर पुजारा. करेक्ट. काही बॅट्समॅनला लागल्यावर त्याला आश्चर्य वाटतं, अरे बॅटला पण लागतो का बॉल. उगीच बसल्या पुजारा तिथं असतोय. नाईस. पण तुझं काय आहे? व्हॉट्स युअर वी नॉट डन युअर वाईल्ड प्रेडिक्शन. माय वाईल्ड प्रेडिक्शन इज इट्स गोना बी अ लो स्कोरिंग अफेअर. तिसऱ्या दिवशी आपण आपापल्या कामाला लागू शकतो. हो. बाय थर्ड डे ऑल ऑफ अस आर गोइंग टू बी. तसंही डे नाईट आहे तर म्हणजे अख्खा दिवसच जाणार आहे आपला. वर्क डे जाणार आहे. सो बाय थर्ड डे एव्हरीवन विल बी चिलिंग. आजकालची पीपलकॉनला जायचंय. आजकालची टेस्ट तिसऱ्या दिवसात संपेल असं म्हणणं हे आय फाइंड इट हार्डली वाईल्ड. यार आय मीन दॅट्स लाईक हे तर ये तो जिंदगी आहे. एक इनिंग्स 2 डिजिट. अच्छा 2 डिजिट. दॅट इज एक सेकंड. हे क्रेझी प्रेडिक्शन मी मान्य करेन जर तू टीमचं नाव घेतलं सत्ता. नाही. Okay, let me remind you guys, Sharma is returned. अरे त्याच्या एकट्याच्या नाही, आपण टीमच्या म्हणतो. एकट्याच्या सहज होतील. माझं प्रेडिक्शन आहे की रोहित शर्माचा एक डबल डिजिट स्कोर होणार आहे. जरा फार होत आहे. म्हणजे डबल डिजिट येणार नाही तो. 3-4 आणि आउट ब्रो. नाही अरे ट्रिपल डिजिट डबल डिजिट येणार नाही तो. बसल्या तरी डबल डिजिट होता यार म्हणजे ऍडलेडला. पण तुला तसं वाटतंय का, कारण रोहित शर्माला फक्त रात्री खेळायची सवय आहे, की त्याचा इथे ऍडव्हान्टेज होईल? कारण साहेबांना आयपीएल मध्येच खेळता येतं ना, ते पण नाही येते आजकाल. पण तरी आयपीएल मध्ये जमत नाही आजकाल. मला नाही माहिती पण बाय द एंड ऑफ दिस मॅच सिरीज 1-1 ओमकार. ती माझं म्हणणं तर हो आहे. ओके अनुपम, सिरीज 1-1. दिवेज 2-0 on our way to the WTC final, almost there. Only if Sri Lanka does their job. You know what? Just to make it interesting, 2-0. Yes, come on. I have faith in Bumrah. My faith in Bumrah is Bumrah. I am only believe on Jassi bhai because only one Jassi game changer player he is. Game changer player Jassi bhai, Jasprit Bumrah one player. Yes. पण तुम्हाला असं वाटतं का की राणा रेड्डी दोघं खेळणार आहेत? इन्स्टेड ऑफ ड्रॉपिंग जुरेल, कुड वन ऑफ देम वुड बी नो चान्स. बॉलिंग पण करायची. जुरेल मार्नस सारखं जर 135 ने टाकायला लागला तर खेळेल. जुरेलला क्लेव्हरली फील्ड मध्ये वापरायचं. कारण प्रसिद्ध कृष्णाला मी टीमला बघितलं तर मी पॉडकास्ट सोडतोय. मला तर प्राणी बघायचंच नाही. आणि मी तुम्हाला पण करू नाही देणार आहे पॉडकास्ट. माणसांनी प्रसिद्ध होण्याआधी यशस्वी व्हावं. ऑन दॅट नोट, येस, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आपण परत भेटूच यात लवकरच या पॉडकास्ट वरती. आय होप तुला मजा आली. ऑन दी अदर साइड ऑफ 1-1. येस, नो चान्स. अनुपम 1-1 झालं तर तुला परत नाही बोलवणार. कसं कळत? तू काय म्हणत होतास दिविश? 2-0 का? 2-0 भाई हे आत्तासाठी. इव्हेंच्युअली आपण 5-0 जिंकू ते बघू ना. म्हणजे त्याच्यात काही इश्यू नाहीये. क्लिअर स्प्लिट ऑफ ओपिनियन आहे 2-0 आणि 1-1 मध्ये. त्यामुळे निळं स्वेटर घातलेले लोक 2-0 म्हणतात, 1-1 म्हणतात. एक ऍक्च्युअली अशी लावायला की क्युम्युलेटिव्हली या 25 दिवसांपैकी ऍक्च्युअली किती दिवस क्रिकेट होणार आहे 5 टेस्ट मध्ये? माझं म्हणणं 13 ते 14 दिवस वगैरे खेळणार आहे सगळे. कारण 15 दिवसात इंडिया 5-0 हरणार असं ग्लेन मॅक्ग्रा म्हणला होता. तर चुकला. आम्ही फुटबॉल बघतो तसे 90 मिनिटात ऍक्च्युअली गेम 50 मिनिटच खेळतात. सो आम्हाला सवय आहे. पण मॅच संपायला तेवढाच वेळ लागतो तरी. Anyway, so thank you Anupam for coming on the podcast. आपण भेटू लवकर. Yes. And moving on to our next segment, which is काल्पनिक 11.
काल्पनिक 11 आमचा हा सेगमेंट आहे, जिकडे आम्ही एक काल्पनिक टीम बनवतो 11 लोकांची. बिकॉज सो ह्यावेळेस क्लॉज ऍक्च्युली ओमकारने दिलेला आहे की एक काहीतरी क्लॉज घ्यायचा आणि त्याच्यावर बेस 11 अशी टीम बनवायची. ओमकार, ओव्हर टू यू. काय आहे क्लॉज? क्लॉज मी दिलेला असल्यामुळे थोडासा कॉम्प्लिकेटेडच होता. ऑफकोर्स. पण मी देताना असं सांगितलं होतं की एक कुठल्या तरी स्पेसिफिक टेस्ट मॅच मधली एक टीम निवडायची प्रत्येकाने, आणि त्या मॅच मधले तिघांचे लाईनअप जे असतील त्याच्यावर बेस्ड आपण कंबाईंड 11 बनवायची आहे. सो माझी टीम रेडी आहे, पण आय थिंक आपण सुरुवात दिविज पासून करूया. दिविज, तू कुठली टेस्ट 11 निवडली आहेस? कुठल्या मॅच मधली, कुठल्या सिरीज मधली? सो माझी सिरीज जी आहे दॅट इज द इंग्लंड टूर ऑफ इंडिया इन 2012-2013, ज्यामधली मी इंग्लंडची टीम निवडली आहे. दॅट इज अ लिटल टॉपिकल, कारण न्यूझीलंडची आपण जी सिरीज हारलो त्याच्या आधी जी आपण सिरीज हारलो होतो इंडियामध्ये, दॅट वॉज दॅट सिरीज. इंग्लंडने येऊन आपल्याला होम ग्राउंडवरती हरवलं होतं. आणि स्पेसिफिकली जी मॅच मला आठवते, कारण इट इज वन ऑफ द फर्स्ट मॅचेस जेव्हा मी टेस्ट मॅच खरंच एन्जॉय करून बघितली होती आणि टेस्टचं डिप्रेशन काय असतं हे मला कळलं होतं. दॅट वॉज नियर माय बर्थडे, कारण 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर अशी वानखेडेला मॅच झाली होती, ज्याच्यात इंग्लंडने आपल्याला 10 विकेटनी हरवलं होतं. त्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगला जस्ट हायलाइट म्हणून सांगतो, चेतेश्वर पुजारांनी 135 रन केल्या होत्या ऍट द स्ट्राईक रेट ऑफ 38, प्रॉपर टेस्ट नॉक. आणि मला असं वाटलं होतं की वाव, हे मस्त आहे. मॉन्टी पानेसरच्या 5 विकेट होत्या, ग्रॅम स्वॉनच्या 4 विकेट होत्या. हावेवर 350 रन केल्यानंतर मला असं वाटलं की ओके, नॉट बॅड फॉर अ फर्स्ट इनिंग्स. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं एक प्रिन्स चार्मिंग त्यांचा, हु इज ॲलेस्टर कुक, आणि त्यांचा रेसिडेंट बॅड बॉय हु इज केव्हिन पीटरसन, या दोघांनी सेंचुरीज करून ऍक्च्युली केव्हिन पीटरसननी 180 जवळजवळ 190 रन करून 186 सगळ्या होप्स काढून टाकल्या. आणि थर्ड इनिंग्स मध्ये आपण वन्स अगेन नेहमी करतो तसं फोन नंबरचा स्कोर करून 9687861161 असे आउट होऊन आपण 142 ला आउट झालो. आणि त्यांनी 10 विकेटनी आपल्याला क्लीन अप केलं. तर ही माझी टेस्ट टीम आहे. आय विल क्विकली रन थ्रू दॅट टीम. नो, डोंट रन थ्रू द टीम. ओके. Aditya, what is your team? What is your country, your test and your series? The country that was given to me was actually New Zealand. आणि न्यूझीलंडच्या टेस्ट टीम्स शोधण्यात मला जाणवलं की न्यूझीलंड हॅव हॅड फ्रिंज प्लेयर्स इन देअर टीम्स थ्रूआउट द एजेस, बट दे हॅव नॉट ट्रूली प्लेड टुगेदर ॲट द सेम टाइम. असं खूप रेअर ओकेजन्स वर झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इंडियामध्ये सचिन आणि कोहली एकत्र खेळलेले आहेत, पण इथे तसं झालेलं नाही की केन विलियमसन आणि वेटोरी वगैरे एकत्र, खूप रेअर ओकेजन वगैरे, पण मग ती अख्खी लाईनअप वॉज बँग ॲव्हरेज वगैरे. सो आय डिसाइडेड की लेट्स टेक अ टीम दॅट हॅज ॲक्च्युली वन समथिंग. सो आय चोज द World Test Championship winning side of New Zealand, which defeated India in England, and it had a great lineup, म्हणजे a decent bat and ball combination with very decent middle order म्हणण्यापेक्षा all rounders also. So ती माझी 11 आहे. Nice. I liked your point about आपल्याला ओव्हर टाइम वी हॅव दिस फॅन्टम इफेक्ट की हे सगळे प्लेयर्स एका देशाचे आहेत, सो ते कधीतरी एकत्र खेळले असतील. करेक्ट. बट द मोमेंट यू स्टार्ट लुकिंग एट स्पेसिफिक गेम्स अँड दॅट वन ऑफ देम इज मिसिंग, आणि त्यामुळे त्या लाईनअप मध्ये अरे हा नाहीये रे, आत्ता या मॅच मध्ये नाही. आणि हे माझ्या बरोबर पण झालंय. द कंट्री दॅट आय वॉज अलॉटेड वॉज साऊथ आफ्रिका, आणि फेमसली नेव्हर वन एनिथिंग. बट मी त्यांची टूर ऑफ ऑस्ट्रेलिया 2012-13 घेतलाय, 3 टेस्ट मॅच सिरीज विच दे वन 1-0. This is the series better known for the AB de Villiers match saving inning and Faf du Plessis 100, but that is not the game I've chosen because that was the second test जी draw झाली होती. तिसरी टेस्ट ते जिंकले आणि मी ती टीम निवडली आहे, that 11. Not a lot has changed in the lineup, बट तरी ती टीम मला घ्यावीशी वाटते. कारण अँड नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू बेस्ड ऑन दिस इज त्यांच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये लेट्स जस्ट स्टिक टू फर्स्ट इनिंग्स बॅटिंग ऑर्डर्स. लेट्स स्टिक टू फर्स्ट इनिंग्स बॅटिंग ऑर्डर्स. आणि
नंबर 1 प्रत्येकाने आपापलं नाव घेऊयात आणि त्यातला कंबाईंड 11 मध्ये कोणाला टाकायचं आहे. हुज चॅम्पियन गोज इन टू द फायनल 11. काल्पनिक 11 ऑफ सो तिन्ही टीम्स माझ्या समोर आहेत, कारण मी अभ्यास करतो. सो ऍट नंबर 1 फॉर फर्स्ट इनिंग्स इज फॉर ओमकार's टीम इज ग्रॅम स्मिथ, who had scored 16 from 30 balls. ते रन्स नाही मोजायचे, मॅच घेत नाही आपण. Okay, runs. Now it's Graeme Smith. Now it's yes, all yes. of these Graeme Smith and his 9,000 plus test runs. Correct. ठीक आहे. दिविजचा आहे Alistair Cook. Okay. The guy who It's over, guys. It's I'm over. not even telling who my opening batsman is. Sir, how they? Chris Lynn का? नाही. Tom Latham. Not अरे bad, बापरे. but ह्या दोन समोर Okay. खूपच ओके. Junior. आणि माझं म्हणणं आहे की फाईन, तुझा तर कंटेन्शन मध्ये नाहीये, बट ग्रेम स्मिथ बरोबर आजही तेच होणार आहे जे त्याचं कायम होतं. There will always be a someone else that makes it. And in Correct. case of Alistair Cook, I don't think there is a debate here. It's Alistair Cook that goes in. म्हणजे guys 12,000 Let's not टेस्ट even guys. fucking waste time on this. It's Alistair Cook. Yeah. ओके. ऍट साऊथ आफ्रिका तुझा नंबर 2 कोण आहे? माझा नंबर 2 इज वर्ल्ड फेमस अल्विरो पीटरसन. आता इकडे मजा येणार आहे, कारण कारण कुणाचाच सगळ्यांचे- नंबर 2 सांगायचं. बट नाही. दिविज, आहे? तुझा कोण आहे? माझा आहे अ पर्सन कॉल्ड निक कॉम्प्टन, ज्यांनी अख्ख्या करिअर मध्ये 16 मॅच खेळल्या. सो ही प्लेड अ फोर्थ ऑफ दिस करिअर इन धिस सिरीज, ज्यामध्ये त्यांनी फक्त 750 रन केले आहेत करिअर मध्ये. आणि आदित्य सिलेक्ट होतोय बेटर बेसिकली. डेव्हन कॉन्वे. कसा बसा पण झालाय तो सिलेक्ट. डेव्हन कॉन्वे. क्लिअरली Well, वन ऑफ द बेटर प्लेयर्स. आय ऑलरेडी वॉन्ट टू ब्रेक अ रूल अँड से ग्रेम स्मिथ पाहिजे ना इथे. नाही नॉट अलाउड. पोझिशन टू पोझिशन कम्पेअर करायचं. मला माहिती होतं हे होणार आहे, पण येस, कॉन्वे गेट्स इन. Correct. नंबर 3 माझा मॅन येतोय. माझा पहिला मॅन इन जातोय आता. नाही जाते. नाही तुझा नाही नाही जाणार. जाते तुझा. सांगा तुमचा. माझा सांग ना आहे आधी. जॉनथन ट्रॉट. ओके. Chances नाही. आय लाईक ठीक आहे, नाही जाणारे मला माहिती आहे, पण ऍट द सेम टाइम शाउट आउट, कारण जवळजवळ 4,000 टेस्ट रन, फेअर इनफ. ओके. बाय द वे, तू निक कॉम्प्टन हे नाव घेतलेलं ना, आमच्या फुटबॉल वाटच्या पॉडकास्टना आवडेल. Yes. कारण तो डेनिस कॉम्प्टनचा ग्रेट ग्रँड नेफ्यू का कळते. अरे सो रिअली? येस. एनिवे, तुझी कोणती तुझा man कोण आहे? वन डाऊन. अरे तुझा सांग. वन डाऊन. माझा हाशिम आमला आहे आणि तो वॉक्स इन, असं माझं म्हणणं आहे. क्यूट केन विलियमसन. गाईज Fab इथे Four. डिबेट होणार आहे. नाही, चान्सच नाही. नाही, आय अंडरस्टँड. हे बघ, मला कळतंय ओमकार, मला खूप कळतंय तुला काय म्हणायचंय, पण इट्स केन विलियमसन. स्कोर्ड द डिफिकल्ट रन्स. नाही, केन विलियमसन हॅज कॅप्टन दिस डिझास्टरस न्यूझीलंड स्क्वॉड ऑल्सो. 30+ इंटरनॅशनल टेस्ट सेंचुरीज. कम ऑन. व्हॉट आर यू टॉकिंग याच्या पण अबाउट? आहेत ना. नाही, खूप असतील. आणि जस्ट इफ इट वॉज अ बियर्ड 11, अरे तर यार 100%. यार 28. नाही, आय थिंक हा खूप, यू आर बिंग व्हेरी हार्ड डन बाय दोन्ही वेळेला ओमकार. पण I think- ठीक आहे 2-1. ठीक आहे ना. मिडल ऑर्डर येईल ना माझी. थांब ना तू. मी तर अरे, मिडल ऑर्डर मध्ये हे बघ. गप्प बसणार आहे. काहीच नाही कोणीच नाही. हे बघ, नंबर 4 आता जो आहे तो, आय थिंक लेट अस नॉट डिस्कस इट, कारण माझा प्लेअर आज जाणार मला माहिती आहे. तू किती हरलायस ब्रो. तू खूप हरलायस आता. यू हॅव नो आयडिया. माझा प्लेअर 100% आज जाणार आहे. नाही. तुझा नाही. कोण आहे? माझा प्लेअर जॅक कॅलिस आहे. तुम्ही तुमची नावं नो सांगा. वे. संपला विषय. दॅट्स रिअली, मला वाटलं 5 ला असेल यार. दिविजचा नंबर 4 बाप आहे, बिकॉज ही माझा वॉज द रिझन द मॅच वॉज वन. my number 4 is Kevin Peterson. 9,000 test runs. Very, आणि very. vibes galore. Jack Callis, also the person keeping him out of the South Africa team, which is why he moved to England. Correct. So he was replaced on the podcast 11 also. Jack Callis. I have But my first win. There is another player who is getting hard done in my team right now,
but obviously in front of Jack Kellis I can't say that. बॅसबॉल नाही. Baseball had Mr. Baz had retired by then. अच्छा Ross Taylor, dude. टेस्ट मध्ये नाही bro. Batting lineup इथे मध्ये Ross नाही, Taylor. म्हणजे जॅक कॅलिस हे साधारण anyone would have been like I would have like if some of you had India आणि सचिन असला तर मी तरी जॅक कॅलिस. हो नाही दॅट्स अरे देर इज अ गुड रिझन फॉर दॅट राईट की Fair. अशाच नाही होत 15,000 रन आणि 500 जॅक wicket कॅलिस वगैरे. या पॉडकास्ट वरती आय थिंक इस चीज के ऊपर नहीं बोलने का. हा. हो करेक्ट आय अग्री विथ यू. पण ओके नंबर नंबर 5 5 ह्याच्यात मी सोडून देतो कारण मला माहितीये ओमकारचं कोण मला असणार माहिती आहे. आहे, सगळ्यांनाच माहिती आहे ओमकारचा कोण आहे, तर मी लिहूनच ओमकारकडे टाकतो. एबी डिव्हिलियर्स असणार आहे आय थिंक. येस पण तुमचे So, होते का तुम्ही सांगा मी किती माझा मार्जिन actually- जिंकलोय. माझा फनी इनफ आय डिडंट इवन थिंक की हा प्लेअर खेळलेला. इतक्या आधीपासून आहे. हो. पण इट्स जॉनी बेअरस्टो. ओ वाव मिस्टर लीव्ह युअर क्रीज. नाही मी नाही बोलत, खूप इन्सल्ट होईल त्या प्लेअरचा. कोण आहे तुझ्याकडे? हेनरी निकल्स. अरे अरे बाप रे अरे पण इट इज शेमफुल दॅट इंडिया लॉस्ट अगेन्स्ट दिस न्यूझीलंड साइड. ते तर तू म्हणतोयस आणि मला वाईट वाटत राहते. ओके नेक्स्ट नंबर 6 ही मी सोडून देतो. मी पण कारण, सोडून तयारीत आहे आता ऑलरेडी. अरे मग बहुतेक मिळेल मला. नाही मला मिळेल कदाचित. नाही कारण ऍक्च्युअली माझ्याकडे आहे समित पटेल. माझ्याकडे So- आहे डीन एल्गार. करेक्ट. माझ्याकडे आहे साऊथ आफ्रिकन प्लेअर हु प्लेस फॉर न्यूझीलंड, विकेट किपर बॅट्समन बीजे वॉटलिंग. आई ग. डीन एल्गार मेक्स इट गाईज. हो डीन एल्गार मेक्स इट 100%. कारण समित पटेलचं करिअर बॅटिंग ऍव्हरेज आहे 16. डीन एल्गार मेक्स इट. आय डोंट थिंक सो Yes. डीन एल्गार मेक्स इट. 14 टेस्ट 100s. नाही डीन एल्गार कम ऑन गाइस, डीन एल्गार इज अ लेजेंड ऑफ द गेम राइट. मूव्ड अप द ऑर्डर लेटर ऑन बट या. म्हणजे नाही इन आहे तो. हो इन आहे. अनलाइकली मला एक आत्ता विक्ट्री मिळाली आहे आता ही उगाच. 5,500 काहीच कारण नसताना. समित पटेलचे आय एम नॉट इवन लुकिंग ऍट स्टॅट्स आता. बट नाही त्यांनी 7 विकेट घेतल्या आहेत करिअर मध्ये आणि त्यांनी 17 वगैरे रन केले आहेत करिअर मध्ये. सो इट्स लाईक काहीच पॉइंट नाहीये. नाही आपण ही मॅच हरलो होतो गाईज. डीन एल्गार. ओके नंबर 7 आय थिंक अगेन माझा प्लेअर आज जातोय. वेल you'd think so, पण I think I have a good outside shout. ओके I have Matt Pryor. ओके So किती 4 as a test career though, as a test career. ऍज अ टेस्ट करिअर लेट्स जस्ट कम्पेअर टोटल रन स्कोर्डच करूया आधी. लगेच टोटल रन स्कोर काय, टेस्ट करिअर पण बघायचं असतं. तेच टोटल रन स्कोर्ड इन टेस्ट ओनली 5,300 रन्स. डीन एल्गार नाही डीन एल्गार नाही इकडे फाफशी कम्पेअर करतोय आपण. नाही Matt Pryorच्या 4,000 आहेत. माय बॅड 1000. मी चुकीचे स्टॅट्स बघितले. मी चुकून डीन हा, एल्गारला fair. केलं. थांब ना. Matt Pryor 7 centuries around 4,000 runs. So maybe जर प्युअरली नाही, स्टॅट्स centuries विचार around करायला गेलं 4,000. फॅफ 10 डुप्लेसी centuries. 4,000 रन्स ऍव्हरेज 40.02. फॅफ डुप्लेसी चुकीचं बघतोय 46. ओके सॉरी नाही बरोबर 40. पण तसं बघायला गेलं तर मॅट प्रायरचं 40.18 आहे. सो इट्स लाईक स्प्लिटिंग हेअर्स म्हणजे. अँड मॅट प्रायर डझंट हॅव एनी. सो आणि Okay. करेक्ट. पण डू वी ऑलरेडी हॅव अ So कीपर इज अ close. क्वेश्चन. So कीपर आय close. थिंक मॅट प्रायर घ्यायला लागणार आहे आपल्याला. Faf Don't have correct. keeper. फॅफ इज 4,163 एबी आहे टीम मध्ये. and मॅट प्रायर इज 4,099. इट्स अ रिअली 8 रनाचा 60 रन्स आहे. खूप हायेस्ट cut to स्कोर cut फॉर आहे. मॅट प्रायर इज 131 अँड हायेस्ट स्कोर Yes. फॉर फॅफ इज 199. वेल Okay. आपण हे बघू शकतो की त्यांनी ह्या सिरीज मध्ये खूप रन केल्या होत्या का. ऐक ना या सिरीज मध्ये फाफची ती सेंचुरी आहे मॅच सेव्हिंग. अरे माझ्या बाबा. प्लेअरचा बॉदर पण करू का की नको काय गरज नाही पण आय एम ऑफ दी ओपिनियन दॅट टीम मध्ये कीपरच नाहीये आता. आणि Matt Pryor पाहिजे. ना. अरे पण एबीडी आउटफील्ड मध्ये पण चांगला आहे. आणि मॅट प्रायर आउटराईट कीपर ऍट 7 आय एम गोइंग फॉर इट. इट्स टेस्ट लेगसी, टेस्ट हेरिटेज. येस मॅट प्रायर गोज इन. मॅट प्रायर गोज इन. ओके फाईन.
आता माझा आता नाही येणार आहे. 8 वरती लेट्स नॉट इवन लेट्स Yes. आय से द नेम अँड लेट्स मूव्ह ऑन. घेऊन टाक. घे नाव घे. कारण आय हॅव बिग ब्रॉडी, आय हॅव स्टुअर्ट ब्रॉड. देर इज नथिंग टू से. हो नाही, नो चान्स. बिकॉज नाही व्हॉट आर यू, हू कुड यू पॉसिबली हॅव आदित्य? नाही थांब जो ना. विटोरी आहे का? नाही, विटोरी कसा नाही, असेल? विटोरी आता नव्हता. कोण आहे? नाही, इट इज ब्रॉड ओनली. देयर इज नो चान्स एनीवन एल्स. 600 टेस्ट विकेट्स काय म्हणजे अँड इन कम्पॅरिझन Yes. माझ्या प्लेअरकडे 37च्या ऍव्हरेजनी 38 टेस्ट विकेट्स आहेत. कोण आहे तुझा प्लेअर? सेम रॉबिन्सन. नाही. लाईक 2 पीटरसन विथ डिफरंट स्पेलिंग होते या लाईनअप मध्ये आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियाला मारला. ओके. नाही, माझा पण इज काईल जेमिसन. पोरगा नवीन आहे. नवीन आहे पोरगा. मूव्ह ऑन फ्रॉम ब्रॉड. चला, ब्रॉड आहे. मूव्ह ऑन फ्रॉम ब्रॉड. 8 वरती. लेट्स गो. आता 8 वरती माझ्यासाठी इंटरेस्टिंग शाउट आहे. आय डोंट थिंक ही विल मेक इट, पण खूप इंटरेस्टिंग शाउट आहे. इट्स ग्रेम स्वॉन, ओके. who picked up 20 wickets this series by the way. म्हणजे फॅन्टॅस्टिक. ओके. तुमचा कोणाला आठला? माझा वर्नन फिलँडर आहे. नाही, मग तू नाही आहेस कॉन्व्हर्सेशन मध्ये. तुम्हाला त्याच्या 224 विकेटचं काहीच कौतुक नाहीये का टेस्ट मधल्या वर्नन फिलँडरच्या? नाही, कारण तो वर्नन फिलँडर आहे आणि तो टीम आणि ग्रेम स्वॉनचे 200. मी टीम साऊदी म्हणजे- म्हटलेलोय तिकडे जे काय. ऑल्सो गाईज Here's what I'll say. तुमच्याकडे Okay. नंतर स्पिनर आहे का? कारण माझ्याकडे माझे सगळे येणार आहेत पुढचे. कारण माझ्याकडे- कदाचित घ्यायला लागेल आता. हे बघ गाईज, माझ्या नाही, ह्याच्यात तुम्ही साऊदी- लक्षात ठेवा, पुढचा एक स्पॉट जो आहे तो माझा आहे आणि ते नाही. तुम्हाला पण माहिती आहे. नाही. हो अरे, एक ट्रस्ट मी, एक स्पॉट माझा आहे. ओमकार काय म्हणतोय? नाही, कोणी जगातलं कोणी असो, तुला माहिती की एक स्पॉट माझा आहे. अच्छा, तुझं ते झालंय का? म्हणजे ग्रेम स्मिथचं जे झालं तेच होणार आहे परत आता. पण हो, मजा म्हणजे 100% दोघांसाठी जो शाउट आउट आहे ना, खूप तर- बाप आहे. जो स्पिनर हवा असेल तर आत्ता ग्रेम स्वॉन घ्या. आत्ता घ्यायचा आहे बेसिकली, नाहीतर नाही होणार आहे. पण टीम साऊदी टीम साऊदीला नाही ठेवू शकत. आय थिंक फॉरगेट द स्पिनर. काढू नये. हे बॉलर असतील तर कशाला लागते स्पिन? कॅलिस पण आहे वरती. नो प्रॉब्लेम. आपण विलियमसन कडनं पार्ट टाइम बॉल करून घेऊ ना. ॲलिस्टर कुकने पण केलेलं आहे. डीन एल्गर टाकेल बॉलिंग. डीन एल्गर टाकेल. नो प्रॉब्लेम. So तर you will go for Team Saudi. Team Saudi, yes. Okay, Too big a name not to. The next debate I am out of completely. कारण I just want to see the jugalbandi नाही, between you. it's just unfair. कारण फकिंग अँडरसन जर 11वर आला असता तर आता काय कमाल टीम झाली असती. कारण माझा स्टार बॉलर 11ला आलेला आहे. सो इंग्लंडच्या टीम मध्ये कोण आहे जो अँडरसनच्या खाली आला बॅटिंगला? सांगतो मी. ते पण बघशील तू आणि तो पण बहुतेक मीच जिंकेल. ते दोन्ही आपलीच उत्तर आहेत हो. आता. कारण Correct. इकडे काहीच नाहीये. कारण याच्याकडे एक्सक्यूज मी, सॉरी, 11 माझा आहे. 11 तुझा आहे का? 11 माझा आहे. आय एम गोइंग टू डिबेट दॅट. 11 बट 10ला तर सिम्पल आहे. इट्स द मॅन हु एम्प्लॉईज 2 क्लाउड्स टू फॉलो हिम अराउंड. तो जिथे जातो तिकडे ते ढग असे मागे येतात. इट्स मिस्टर क्लाउडरसन, मिस्टर जिमी अँडरसन. अरे यार, 700 टेस्ट विकेट. I hate it. डेल स्टेनला नाही घेता येणार आपल्याला. But yes, Anderson it is. Yes. There is no competition. There is a competition, पण realistically. I would much rather have both of them, right? Like. Of course. The same as आपली ओपनिंग पण तीच माती झाली. I am so thankful माझा 11ला आला आणि 10ला नाही आला आता. बोल्ड. तर जेम्स अँडरसन हा सेट आहे आणि ट्रेंट बोल्ट हा 11ला आलाय. ट्रेंट बोल्ट माझ्यासाठी 11 कोण माहिती आहे तुझं? आहे मॉन्टी पानेसर. सो थिंक अबाउट इट गाईज. स्पिनर हवे असतील तर आहे माझ्याकडे. नाही, पण मॉन्टी पानेसर आणि बोल्ट तू कम्पेअर करतो, तुला काय लाजण्याच्या शरम आहे का? टेस्ट विकेट सांग मला जरा. ओके, एक सेकंड. बोल्टच्या टेस्ट विकेट्स. हा, तेच बघतोय मी. बोल्ट टेस्ट विकेट्स 317. जीसस क्राइस्ट. नेव्हर माइंड. हा कॉम्पिटिशन नाही आय गेस. ना, मला तुझे पण बघायचे टेस्ट सेकंड विथ 309. मॉर्नी मॉर्कल. ओ, इंडियन बॉलिंग कोच.
अरे बापरे. इन्सेन. नाही. सो But yeah, आदित्य, एकदा easy. आपली ही टीम Yes. हे करतोस का रिकॅप? Wow. A team that has no spinners. Nice. Okay. अरे Alice, बापरे. starting at the top, Alistair Cook. Already on the non-striking end, just by the virtue that He has Guys, snuck into this आता team. एक व्हीटो अलाउड पाहिजे ना. नाही. No grab space. No grab Guys, हे space. रडीचा डाव हे खेळतोय. बघा. आता हा रडीचा डाव खेळतोय. माझं म्हणणं आहे की या टीम मध्ये ग्रेम स्मिथ आणि डेल स्टेन साठी जागा करायची आहे. नाही. Become Steve Waugh Not again. allowed. याचा परत स्टीव्ह वॉ चालू झाला. ऍक्च्युली स्टीव्ह वॉ ठेवायला पाहिजे आपण ऍट नंबर 6. So Alistair Cook and Devon Conway. अरे बापरे. One down Kane Williamson. त्याच्यानंतर कमिंग इन एट नंबर 4 इज जॅक कॅलिस. त्यानंतर बॅटिंगच नाही लागणार कारण ते दोघंच हो. खेळत बसणार आहेत. त्याच्यानंतर तुझाच बॅट्समन आहे पण AB तरीही डिव्हिलियर्स नावाचा. 900 for 3. Comes up next again by default Dean Elgar. Okay, 910 for 4. आणि मग त्याच्यानंतर Okay, 1000 for 5. उसके बाद मॅट प्रायर. 1000 for 6. straight up bowling attack of Broad, I mean, Saudi, come on. Jimmy Anderson and Trent Bolt. Okay, 990 runs ची विक्ट्री आहे बेसिकली. तर innings हा defeat आपला होता incoming. या Yes. वेळेचा काल्पनिक 11. ट्रायंग्युलर 11 कंबाईंड. येस. गाईज हे खूप मजा आली आहे करायला आणि हे आपण जरा रेग्युलरली करूयात. वी कॅन कम्पेअर टीम्स अँड आय थिंक द सिक्रेट पार्ट ऑफ इट इज फन कारण हे दिस वन टाइम जेम्स अँडरसन डझंट बॅट ॲट 11 अँड डेल स्टेन मिसेस आउट राईट. मला हे करायला खूप मजा आली. आपल्याकडे अजून टाइम असला असता तर बाकीच्या प्लेयर्सचं रिमेनिंग 11 करायला पाहिजे होती. खरंच. एनिवे सो तो होता आमचा एपिसोड ऑफ माझी बॅटिंग. तुम्हाला एपिसोड आवडला तर सगळ्यांना लाईक करा फर्स्ट थिंग्स आणि मग सगळ्यांबरोबर शेअर करा. तुमच्या आजूबाजूंना सांगा की हे बघा मराठीत हे क्रिकेटबद्दल खूप चांगलं बोलतात. आमच्या पेजला फॉलो करा. चॅनल सबस्क्राईब केला की दोन्ही तुम्हाला ऍक्सेस मिळतं क्रिकेट आणि फुटबॉलचं. आमचा इंस्टाग्रामचा पण पेज आहे मोठा गेम झाला नावाचा. तिकडे पण तुम्ही फॉलो करू शकता. तिकडे आम्ही बरेचसे स्निपेट्स वगैरे पण टाकणार आहोत विथ अ लॉट मोर फन कॉन्टेंट दॅट इज लाइंड अप फॉर यू. आणि दॅट्स इट. दॅट्स व्हॉट वी से ॲट द एंड ऑफ द पॉडकास्ट. तुम्हाला काय अनाउन्समेंट करायचे का ओमकार दिविज? नाही, आता काहीच नाही. ब्रिंग ऑन ॲडलेड. आय कॅनॉट वेट फॉर दिस. ओके. BGT 2.2. मला एक ऍक्च्युली अनाउन्समेंट करायची आहे की तुम्ही जर हा एपिसोड बघत असाल आणि तुम्ही मुंबईत असाल तर 7 आणि 8 तारखेला मीपल कॉन साठी या, जिथे मी, दिविज आणि मयुरेशनी बनवलेला आणि बी बिरबलनी बनवलेला गेम कबूतर जो कार्ड गेम आहे तो घेऊन आम्ही तिथे असणार आहोत. बरेच गेम्स पण असतील तिकडे, पण आमच्या स्टॉलवर नक्की या. आपण खेळूयात कबूतर आणि तुम्हाला आवडलं तर नक्की घरी घेऊन जा 10-12 डबे. सो या मीपलकॉनला. त्याचे डिटेल्स पण आम्ही खाली टाकू एपिसोड बरोबरच. कुठे असणार आहे, कधी असणार आहे, काय वेळा असणार आहेत वगैरे. ओके, ही होती माझी अनाउन्समेंट. ती होती तुझी अनाउन्समेंट. ॲट द एंड ऑफ द एपिसोड आम्ही काय म्हणतो, माझी बॅटिंग, नाहीतर मी चाललो घरी. खेळायला येतोस का? अरे यार